सहर्ष स्वागत। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय जाधव साहेब उपस्थित राहत आहेत। आपल्या नम्रपूर्वक सहर्ष स्वागत। नम्रपूर्वक सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। सर्वांना विनंती आहे, कृपया सर्वांना विनंती आहे, आपण इकडच्या हॉलमध्ये जागा आहे तिकडे बसून घ्यायचे। सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। इंद्रेश्वर महिला प्रतिष्ठानच्या सन्माननीय माधवीताई सोनतीस मॅडम उपस्थित आहे। आपला नम्रपूर्वक सहर्ष स्वागत। या ठिकाणी बाहेरच्या बाजूला जी गर्दी आहे, विनंती आहे आतमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं। अतुलभाऊ व्यवहारे यांच्या सर्व महिलांनी कृपया स्टेजवरती येऊन बसा। महिला माननीय श्री अतुलभाऊ व्यवहारे यांच्या पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत। रुपालीताई चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र महिला आयोग, त्याचप्रमाणे आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दत्तमामा भरणे, सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे। त्याचप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा बँकेचे संचालक व माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय आप्पासाहेबजी जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे वसंत आबा मोहोळकर, गणेशांना झगडे, चित्तरंजन आबा पाटील, राहुल जाधव, कांतीलाल झगडे, देवराज जाधव, गोटू पांढरे, बापूसाहेब शेंडे, बाळासाहेब व्यवहारे, छगन बोराटे, आदिकुमार गांधी, अतुल शेटे नगरसेवक, बळीभाऊ बोराटे, साधनाताई केकन, सीमाताई काळंगे, उमाताई इंगोले, बाळासाहेब हारनावळ, हर्षद पाटील, विष्णुपंत मकर, माऊली वाघमोडे, मनोज जगदाळे, अरविंद तात्या वाघ, राजेश शिंदे, पोपट तरंगे, पोपट शिंदे, पंकज सूर्यवंशी, मोहन कराडे, वैभव शिंगाडे, तुकाराम करे, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, दीपक भाऊ जाधव, बाळासाहेब व्यवहारे, अमर गाडे, स्वप्नील राऊत, तुषार जाधव, धनंजय बाबरस, राजकुमार जाटार, माऊली वाघमोडे, सर्वच या ठिकाणी मान्यवर, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। यानंतर प्रास्ताविक अतुल झगडे, कार्याध्यक्ष इंदापूर तालुका, हे करतील। पत्रकार बांधवांच्या बाजूला जे समोर उभे त्यांना विनंती थोडंसं पाठीमागे सरकायचं। पत्रकार बांधवांच्या समोरच्या बाजूला जे उभे त्यांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरका। पाठीमागच्या बाजूला जागा शिल्लक आहे, मागे खुर्ची आहे, तेवढं प्लीज। आज या ठिकाणी समोरच्या जरा बसून घेतलं तर बरं, जागा इकडं म्हणजे मागच्याला आपल्याला जागा अंदाज येईल सगळ्यांना। ज्यांना जागा मिळत नाही त्यांनी कृपया मधल्या स्पेस मध्ये बसा।
आज या ठिकाणी सन्माननीय अतुलभाऊ व्यवहारे यांच्या पक्षप्रवेशाच्या या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते या तालुक्याचे आमदार सन्माननीय दत्तामामा वर्णे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, त्याच पद्धतीनं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, आज या ठिकाणी अतुलभाऊ व्यवहारे संस्थापक अध्यक्ष स्वराज ग्रुप प्रतिष्ठान माळवाडी व माजी संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना इंदापूर हे आपल्या सर्व समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी हात उंच करून टाळ्या करून त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करावं. गणेशांना स्टेजवर या प्लीज, जरा गणेशांना स्टेजवर या प्लीज. बळीभाऊ बोरटे भाऊ होते. आज या ठिकाणी हा एक आनंददायक सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे. पत्रकारांना सहकार्य करा जरा कृपया. आज या ठिकाणी हा आनंद सोहळा या ठिकाणी इंदापूर नगरीमध्ये पार पडत आहे. गेल्या अनेक दिवसापासून अतुलभाऊ सारख्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये यावं म्हणून आम्ही बरेच जण प्रयत्न करत होतो. कारण तळागाळातलं ज्ञान असणारा, सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारा नेतृत्व कुठल्याही पक्षामध्ये असलं तर ते पक्षाला एक आधार असतो. आणि अतुलभाऊंचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे की पाहता क्षणी सगळं हाताने मदत करणारा, गोरगरिबांच्या हाकेला आव देणारा नेता, अशी त्यांची ख्याती या परिसरामध्ये त्यांनी स्वतः नावलौकिक करून मिळवलेली आहे. ज्याचं काम प्रामाणिक असतं त्याचं नावलौकिक व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून असं तळमळीचा आणि कार्यकुशल माणूस जर आपल्या पक्षामध्ये असला तर आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आनंदच होईल. म्हणून आम्ही कित्येक दिवस त्यांच्या विनवणी करत होतो की तुम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या आणि मामांना सहकार्य करावं, मामांचा हात बळकट करावं. कित्येक दिवसाचे प्रयत्न आज खऱ्या अर्थाने फळाला आले. चांगल्या गोष्टीला नेहमीच विलंब होतो, परंतु ती चांगलीच होते अशी आजची परिस्थिती आहे. कारण गेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा जर इतिहास बघितला, त्यांनी कर्मयोगीचं संचालक पद भूषवलेलं आहे. सामाजिक सेवा करत असताना समाजामध्ये त्यांनी स्वराज ग्रुप प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उत्सव निर्माण करून समाजामध्ये एक अवलिया म्हणून असं त्यांचं स्थान त्यांनी निर्माण केलं. आणि म्हणून असं कार्यकुशल नेतृत्व समाजामध्ये घडत असताना हे नेतृत्व वाढलं पाहिजे आणि ते गोरगरिबांच्या उपयोगी आलं पाहिजे. म्हणून आम्ही भाऊंना नेहमी म्हणायचो, भाऊ तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, तुमचं काम खूप चांगलं आहे, तुमच्या पाठीवर जर एक चांगला हात असला तर निश्चित पद्धतीने तुमचं नावलौकिक अजून वाढेल. आणि आज खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो की त्यांनी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणं आहेत, गोरगरीब जनतेच्या पाठीमागे राहायची, सुखदुःखामध्ये उभं राहायची, ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून योजनाबद्ध कार्यक्रम चाललेला आहे. आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून असं आपल्याला असं धाडसी नेतृत्व लाभणं गरजेचं होतं. आज सगळ्याच्या या प्रयत्नाला यश आलं आणि हा आनंद उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नात्यानं मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर अक्षय शिंदे बोलतील.
सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय सर्वप्रथम इंदापूरकरांच्या वतीनं रुपालीताई चाकणकर यांचं इंदापूर शहरामध्ये मी मनापासून स्वागत करतो. मला खरंच मामांचे मनापासून आभार म्हणावं लागतं, कारण मामा जसा माझा जन्म झालाय तसं मी बघत होतो माळी समाजाचे काही नेते या पक्षात काही नेते त्या पक्षात, पण मामा आज खरंच तुमचं मनापासून आभार, कारण तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण तालुक्यातला तुम्ही माळी समाज एकत्र केला. सर्वप्रथम पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, शिवछत्रपतींचा ज्ञानोबा तुकारामांचा धारकरी आणि येणाऱ्या विधानसभेचा आपल्या सर्वांचा मानकरी आदरणीय दत्ता मामा धोंडे यांचं सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. मामा, ज्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता त्यावेळेस तुम्ही आपल्या इंदापूर तालुक्यासाठी 350 कोटींचा निधी खेचून आणला. नंतर मामा तुम्ही 2014 ला आमदार झाला. आमदार झाल्यानंतर 2014 ते 2019 या काळात तुम्ही आपल्या तालुक्यासाठी 1358 कोटींचा निधी खेचून आणला. त्यावेळेस पवार साहेब सुद्धा इंदापूरच्या सभेमध्ये म्हणाले होते, पट्ट्याला मानलं पाहिजे. सत्ता नसताना सुद्धा 1358 कोटींचा निधी ओढून आणायला वाघाचं काळीज लागतं आणि ते काम माझ्या वाघाने करून दाखवलंय. मामा, 2019 ला तुम्ही पुन्हा आमदार झाला. 2019 ते 2024 या काळामध्ये तुम्ही आपल्या इंदापूर तालुक्यासाठी 6253 कोटींचा निधी आणला. आणि आज जर खरं सांगतो, मी पुण्याला असतो, इंदापूरला आल्यावर विश्वास बसत नाही. एखाद्या चौकाकडे बघितलं कळत नाही खरंच इंदापूर मध्ये का बारामती मध्ये आहे. खरं इंदापूर तालुक्याचा काय विकास झालाय हे इंदापूर मध्ये राहून कळत नाही. तालुक्यामध्ये जातो, करमाळा असेल, माडा असेल, माळशिरस असेल, मामा खरंच सांगायला अभिमान वाटतो आपला तालुका बारामतीच्या दिशेने चाललाय. आणि ज्यावेळेस 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल लागेल त्यावेळेस इंदापूर तालुक्याचे आमदार हे दत्तात्रय भरण्यात होतील एवढं बोलतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराज भाऊ जाधव या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन. आज या इंदापूर तालुका लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे आणि आपल्या चाकणताई आणि आमचे मित्र आप्पासाहेब आणि सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, आता बोलण्यासारखं आता तरुणांनी बोलले. खरोखर ती तर मामाचा विकास बघून तर आम्ही आलो 30 वर्षात नाही तर मामापाशी आम्ही 30 वर्ष तिथं काढलेलो आहेत. आम्ही आप्पासाहेब सुद्धा आमच्याबरोबर होते. अशाच पद्धतीने आम्ही 30 वर्षात पहिलेपासून जसे हर्षवर्धन पाटील उभा राहिल्यापासून प्रचार करणारी माणसं आहे आणि 30 वर्षे अगदी मनापासून काम केलं. पण आम्हाला आता कळालं की आपली 10 वर्ष वाया गेली. खरं तर आता तरी आपण निर्णय घेऊ म्हणून आम्ही सर्व आमचे माळीचे आज जे आहेत मोहनकराबा, माऊली बनकर, अतुल, देवदादा जो बाकीची सर्वच एक बसून मिटिंग घेतली आणि आपल्याला जर आपल्या गोरगरिबांचं काम करायचं असलं तर आपल्याला अजितदादा राष्ट्रवादी पक्षात गेल्याशिवाय मार्ग नाही. आपल्याला मामाची गाठ घेऊन आम्ही मामाला सर्व सांगितलं. मामा म्हणले, मामा तर पहिलेच वाट बघत होते आमची, पण आम्हाला वाटायचं ह्या बारी निवडून येते, पुन्हा निवडून येते, काय त्याचं दिसनाच निवडून येतं. आणि आप्पासाहेब होत्या, आम्ही सांगायचो ह्यांचं मिटवा, त्यांचं मिटवा, त्यांचं मिटवा, मिटवायची तर भानगडच नाही. त्यांना कसं वाटलं पवार साहेब होतं काय, आता साहेब जरी असते तर ती मोठे नेते, पण जे आहेत ती पटणं दाबणारी सगळे आपणच आहे. काय आता पवार साहेबांसारखं बोलण्याचं आपलं काम नाही, पण त्यांचं धोरणच असं होते. आम्ही चांगलं 2-3 महिने झाले हे मिटवा ती मिटवा, आपल्यापाशी माणसं राहणार नाही, पण नाही बाबाने ऐकलं कोणाचं. 30 वर्षाच्या कार्यकर्त्याचं जर ऐकत नसेल तर तिथं राहायचं कशासाठी. म्हणून आम्ही खरोखर यावेळी कशाला बघून आलेलो मामा, तुम्हाला माहिती आम्ही आप्पासाहेब गेल्या 5 वर्षात इतकं काम केलं पण आमची चीज नाही झाली. आणि म्हणून आप्पासाहेब निर्णय घेतला की आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केला
आणि खरोखर म्हणजे आप्पासाहेबांचं नेतृत्व असेल, जिथं आप्पासाहेब जर म्हणले एखादा शब्द दिला तर ते पाळणारं नेतृत्व म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचं पण ऐकलेलं आहे. आणि आमच्या पण सगळ्या लोकांनी आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेऊन घेतलेला आहे. मग मोहोळ करावाची तर दुसरी पिढी आणि अकोलावाची तर तिसरी पिढी, पहिलीच पिढी आहे. पहिलीच पिढी पण आम्ही सुद्धा असं आम्ही गरीबच नालेली माणसं आहे. अगदी दुसरीच्या 100 रुपये हजेरीने काम केलेला माणूस आहे. पण आम्ही सुद्धा आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर मोठं झालेलो आहे, असं कोणाची हे केलेलं नाही. अर्बन बँकेचे चेअरमन झालो मामा, अजून 1 रुपयाचं जर डिझेल टाकलं असतं, हा मुंबईपर्यंत गेलं तरी, पण अर्बन बँकेचं 1 रुपयाचं बिल असलं तर मी म्हणून ते ऐकत गेलं. कोणतं बी असू द्या, जिल्हा परिषद सदस्य होतो, ग्रामपंचायत सदस्य होतो, लिंबगावचे सरपंच होतो, इंदापूर तालुक्याचे उपसभापती होतो, पण 1 रुपयाची अपेक्षा कधी केली नाही. मुंबईपर्यंत कामं केली तरी आम्ही लिंबगावचं कधी एखाद्या कार्यकर्त्याचं गाडी डिझेल नाही टाकून दिलं. आणि आम्ही अशी काय गव्हर्नमेंटची कामं करणार नव्हतो मामा. तुमचे सुद्धा बंगले बांधले आम्ही कॉन्ट्रॅक्टर मध्ये खाजगी कामाचे कॉन्ट्रॅक्टर केलेली, कोणाने डॉक्टरचे बंगले असलेले, ह्याचे बंगले असलेले, पण मी अजिबात मामा गव्हर्नमेंटचं काम केलं नाही अजिबात सुद्धा. कारण मला तेच कामाची लाईन लागली होती. आणि माझी जर कामगार बघितले असते तर लिंबगावची सर्व माणसं एवढी मी स्वतः कारागिरी करून काम शिकवलेला माणूस आहे. मी गरिबीतनं मोर आलेलो आहे, म्हणून मला गरिबाची जाणीव आहे. आणि पद ही ती म्हणायची पद दिली काय करायचंय पदाला? जी समोर बसलेली आम्हाला निवडून देऊन मतदान दिलेलं हीच आमचं पद आहे. अधिकाराचं काय अधिकार होता आम्हाला, ज्याला कोणाला अधिकार दिला नाही. मला जर अधिकार म्हणले असते ना, त्या दिवशी राजीनामा दिला असता, दुसऱ्या तिथं बसतो नसतो मी. तर अशा पद्धतीचं काम खरोखर म्हणजे विकास करावा तर मामानीच करावा. आणि आम्ही बघितलं आम्ही आता जेव्हापासून ग्रामपंचायत उभं राहिल्यापासून आम्हाला निवडून देते ती, पण पुढच्या 5 वर्षात पुण्याही निवडून दिलं नसतं आम्हाला जर तिथं राहिलं कुठे दिलं. किती दिवस कार्यकर्त्यांनी वाट बघायची, 10-10 वर्ष काम होत नाहीत, किती दिवस आपल्या मागे कार्यकर्त्यांनी राहायचं. म्हणून आम्ही निर्णय घेतला सर्व म्हणजे माळी समाजाने, आणि भरपूर असं मतदान होईल मामाला की आता मामा तुम्हाला बघायचंच काम नाही, बघायचं कामच नाही. आज ते आता आख्या इंदापुरात राहिली आणि ती दिवशी लिंबगावची आमची सभा आम्ही प्रवेश केलेली सभा ही महाराष्ट्रात घातली, इंदापूर तालुक्यात घातली. आणि आता आतूर त्या दिवशी प्रवेश होता, पण ती बालाजीला गेली होती म्हणून राहिला. खरं तर 6 तारखेला आमचा प्रवेश झाला होता, पण अचानक तारीख दिल्यामुळे नियोजन होऊन ती प्रवेश झालेला लिंबगाव केला. नाहीतर संपूर्ण आम्ही ठरवलं होतं इंदापूर तालुक्यातनं मिरवणूक काढून सभा करायची, म्हणजे प्रवेश करायचे. तर मामा खरोखर म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका. येणारे 20 तारखेला रातून दिवसा कष्ट करून आम्ही जास्त मताने, की मला तर वाटत नाही की पुन्हा कुणी मामाला उभं राहायला आलो. अशा पद्धतीचं नाही, आपण सर्वांनी सर्वांचंच काम आहे, ती आमची एकट्या दुःख्याचं काम नाही, कार्यकर्त्यांचं सर्वांचं काम आहे. येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या चित्रावर बटन दाबायचं आणि मामाला भरपूर तशा मताने हे करायचं. आता त्या दिवशी लिंबगावमध्ये बोललो मी, मामाच होती. खरं तर काय तुम्ही नव्हता माझ्या भाषेने, म्हणून 1-2 शब्द बोलतो. मी क्वारंटाईन झालो होतो, क्वारंटाईन 21 दिवस 27 दिवस क्वारंटाईन होतो. तो काय चालू आहे 27 दिवस, 10 दिवस तर बोलायलाच येत नव्हतं. तितक्या एक मंडळीचा खाट माझा इकडे खाट पाय आणि बोलायला आल्या म्हणलं आता तू घाबरू नको, आपल्या मागे एवढं लोकांचं ही प्रेम आहे, त्या प्रेमामुळे आपल्याला वर्ण आपण खाण्याला आलोय, तू काळजी करू नको. आम्ही 27 दिवसात घरी आलो. आमची लिंबगावमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्याच्यानंतर एक लाईट वर्गाचं आंदोलन होतं इंदापूरमध्ये, आंदोलन लाईटी नव्हत्या म्हणून आंदोलन केलं. आणि आप्पासाहेब पण होते आमच्यावर, आणि त्या आंदोलनात आम्ही रस्ताच झोपलो तिथंच आंदोलनामध्ये, म्हणजे लाईट वर्गाचाच झोपलो त्या दिवसाच्या गाडी. तर मग आता सकाळी उठलो, मग घरी गेलो आम्ही. म्हणजे आता आंदोलन करून माघारी येऊ, आता आंदोलन बघू किती दिवस चालतंय. घरी गेलो, घरी गेल्यावर
तर दारात गेलो की बायको म्हणते कुठं होता रस्ता, कुठं होता रस्ता म्हणलं होतो हर्षवर्धन पाटलापाशी. ते म्हणते फक्त झोपायचंच राहिलं होतं आणि ती झालं. सारखं उठलं की हर्षवर्धन, उठलं की हर्षवर्धन, उठलं की हर्षवर्धन, झोपायचंच राहिलं होतं म्हणजे तीच केलं. लगा म्हणलं आपलं ठरलं होतं कोरोनात एकामेकाला वाढवून बोलायचं नाही, आपण वरून खाली आलो तुम्ही तिथून पुढे आपलं एका रुपयानं राहू, एकामेकाला आडवं बोलायचं नाही. म्हणजे जाऊ दे विषय सोडून द्या, म्हणजे तुमचं असतंच असतं. तुम्हाला किती सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही. आणि असा किस्सा झालेला आहे तर एक एक किस्सा कुठं बी झालेला आहे आमचं. पण काय आता जाऊ द्या, झालेलं झालं. आता जे 65 वर्ष वय 36 वर्ष आमदारचं काम केले आणि आता इथून पुढे जोपर्यंत आम्ही आहे तोवर मामाचं काम करणार आहे. त्याच्याबद्दल काय करायचं नाही. आणि येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ्याच्या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करा एवढी हात जोडून विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, धन्यवाद भाऊ. यानंतर इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय हनुमंतआबा कोकाटे यांनी 2 शब्द मार्गदर्शन केले. आदरणीय अतुलभाऊ व्यवहारे यांच्या मित्र परिवाराचं मी राष्ट्रवादीत प्रथम स्वागत होतो. या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्ताभाऊ भरणे आणि आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरताई, या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारेटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, आज या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्हाला सांगतो, पुढून 2 उमेदवार आहेत आपल्या समोर मामाच्या विरोधात उभा राहिलेले. एक आहे दूध चोर आणि एक आहे साखर चोर. तुम्हाला त्या दोघांचा इतिहास सांगतो. ते मला एक जणांचा मागा फोन आला होता, आज मी काय केलंय, माझ्यावर काय टीका करणार का, तुम्हाला आवर्जून तुमच्यावर टीका करायची. अहो, तुमची इतभर लाकूड असलं तर वावभर धपले काढतात माझे दादा बापल्या दोघं बी. मी म्हणलं हर्षवर्धन पाटीलच लबड आहे, पण त्याच्यापेक्षा हे दोघं जास्त लबड आहे ते. कारण शेतकऱ्याचं 5 रुपयाचं अनुदान, दुधाला लिटरचं 5 रुपयाचं अनुदान या दोघांनी लाटलं आणि ह्यांनी तर काय 20 वर्ष पराक्रम केला ते तुमच्या सगळ्या तालुक्याला माहित आहे. प्रथम मी सांगतो की गेले 20 वर्ष त्यांनी मंत्रीपद होतं, त्यांनी मामाव सारखी वारंवार टीका करायची आणि म्हणायचं मलिदा घ्या. अरे कशाचा मलिदा असतो? ज्या मीरा भीमा कारखाना आणि जी इंदापूर सहकारी साखर कारखाना चांगला लढ गरज असणारा शंकरराव भावना इंदापूर सहकारी साखर कारखाना चालवला होता. आता मला माहित आहे, त्यांचं वडील चेअरमन असताना 1 रुपया या कारखान्यावर कर्ज नव्हतं. आता 700 ते 800 कोटी रुपयाचं कर्ज इंदापूर सहकारी साखर कारखान्याने केलं. ही यांनी मलिदाच खाल्ला. आपल्या हिंदुस्थान साखर कारखाने इंदापूर तालुक्यातलं बुडवलं आणि दुसऱ्या बार्शी तालुक्यात खाजगी साखर कारखाने दोघं स्वतंत्र आपलं उभा केलं. ही मलिदा म्हणायचं याला. तुम्हाला माहित नसेल तर ही मलिदाचं नाव आहे. अहो, काय तुम्ही सांगता, मामाच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून मामाला साड्या वाटावं लागल्या. अरे बाबा, ज्या वेळेस कोरोना झालता त्यावेळेस कुठली निवडणूक होती? प्रत्येक गावात जर कोणी जर किराचं वाटायचं काम केलं असेल तर ते आमच्या दत्ता मामा भरलेली वाटलं. आपल्याजवळ 4 साखर कारखाना होतं. 1 किलोभर साखर सुद्धा वाटायचं धाडस चालत आहे. अरे किती भ्रष्टाचार करायचा, लोकांसाठी काहीतरी दानत असावं लागते. आता तुम्ही सांगता 20 रुपयाची साडी, अरे 20 रुपयाला रुमाल तर येतो का? रुमाल तर येतो का? ती सुद्धा आपली दानत नाही. आपल्या स्टेजवर आता जी संघ आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा विचारा, 20 रुपयाची साडी आहे का 1000 रुपयाची साडी आहे? ते मामाने घेतलेली भावनीच आहे बहिणीला, हे तुमच्या लक्षात असू द्या. येणाऱ्या 20 तारखेला त्या महिलांची तुम्ही जी थट्टा करता ना, ती तुम्हाला महिला दाखवून देतेल्या. मामाने घेतलेली 1000ची साडी आहे का 1200ची साडी आहे? तुमच्या संघाची लोक सांगतील. अहो, कुठे गेलता तुम्ही? तुमच्याकडे तर माझे दादा तर सांगतात आम्ही असं केलं तसं केलं, लय मोठ्या गप्पा आणतात आपल्या. तुमच्या जवळ सोनायसारखा एवढा मोठा दूध संघ होता ना कोरोना, आवर तुम्ही कड्या लावून बांधल्यात आज बसला 3-3 महिने. दुधाची चहाची पुडी दुधाची पुडी द्यायचं तुमचं तर धाडं चालतं का? अहो, आता दिवाळीच्या आधी इतकी वल्गल्ला केली की दिवाळीच्या आधी तेलाचा डबा किराचं केक प्रत्येकाच्या घरी आम्ही पोच करणार आहे.
आचारसंहिता लागायच्या आधी कुठे गेला तुमचा तेलाचा डबा, किराण्याचा केक, माणसांनी वाट बघून तुमचा परत बाजारच्या पोळीचा पहिल्या आंघोळी तशी गोरगरिबांनी भरला, हे तुमच्या ध्यानात असू द्या. तुम्ही नुसत्या थप्पा मारून माणसं आता बोलायला तुम्हाला रिकामी नाही. ते 20 वर्ष तुम्ही मंत्रीपद सांभाळायला माणूस एक उभा आहे. अहो त्यांनी 20 टनाची खेप जर गेली तर 18 टन भरती. तुम्हाला खोटं सांगत नाही, 18 टन खेप भरती. 2 टनच्या हाताय तो शो मजेद आहे, हे मी तुमच्या लक्षात असू द्या. अहो काय तुम्हाला सांगायचं, मामाला म्हणतात गाडी गाडी. अहो 1969 साली मामाचा जन्मच गाडीत आणि माडे झालेला आहे. तुमच्यासारखी 95च्या अगोदरची तुमची काय परिस्थिती होती या सगळ्या तालुक्याला माहित आहे. एक एचडी गाडी राखेल टाकून हातलो जिंदापूर आपण फिरत होता. आपण काय आता काळ्या गाईचं तूप विकून परपंच केला का? 4 कारखाने, अरे 4 घर, मुंबईत घर, पुण्यात घर, इंदापूर मध्ये घर, शाजीबागेत घर, बावड्यात घर. कुठून आला हे पैसा आपला? 23 तारखे झाल्यानंतर तुम्हाला कधी शांत झोप लागणार नाही. तुमच्या एसटी त्यांची चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आजच्या जाहीर सभेत सांगतो. मग कशी तुम्हाला निवांत झोप लागते का काय लागते? आता तुम्हाला चिन्ह शिल्लक नाही. पहिल्यांदा निवडणूक लढवली, हिमणाव लढवली, दुसऱ्यांदा लढवली, पंजाब लढवली, तिसऱ्यांदा लढवली, कमळाव लढवली, आणि आता गेल्या तुम्ही तुतारीत गेलाय. तुमच्या फुताऱ्या झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एवढंच मी माझं बोलून येणाऱ्या 20 तारखेला असं मतदान करा की या दोघांना मी परत चाली नाही पाहिजे, एवढेच विनंती करतो. अहो आणि माझ्या दादाचं दुसरं राहिले, ईटभर धपले, हातभर धपले काढताय ईटभर लाकडाचे. तुम्हाला सांगतो जाईल तिथं सांगतात तुमचा टँकर लावतो. आताशी 2000 टँकरची यादी झाली आणि 8000 पोरांची कामाची यादी केली. प्रत्येक गावात जायचं, 100 पोराची नावं लिहायची, तुम्हाला कामाला. रानात गेलेला गाड्याला सुद्धा 500 रुपये हाजरी आहे 8 तासाला. तुमच्या 12 तास काम करून घ्या आणि 12,000 पगार देता. आई आई जायला 4,000 रुपये लागतात. 8,000च्या पोरांनी स्वतःच कुटुंब कसं जगवावं हे तुम्हाला माझा प्रश्न आहे. उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबा आणि तुम्ही बेगर यांना उलट करा आणि तिसऱ्यांदा मामाला विधानसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी. यानंतर थोडा प्रोटोकॉल मध्ये बदल होतोय, दिलगिरी व्यक्त करतो अध्यक्ष. यानंतर दीपक जाधव आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील. आज ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो ते आमचे मित्र अतुलभाऊ व्यवहारे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सौ रुपालीताई चाकणकर व सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मामांच्या विचाराने प्रेरित होऊन आज आमचे मित्र अतुलभाऊ यांनी जो निर्णय घेतला तो प्रथमतः मी सर्वांच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो. मामा अतुलभाऊ जवळपास या तालुक्यातली 40-50 मुलं 2000 सालापासून 2005 पर्यंत आम्ही सगळेजण कोल्हापूरला शाहूपुरी तालमीमध्ये होतो. त्या तालमीमध्ये असल्यापासून त्यावेळी अतुलभाऊंचे वडील आबा या कारखान्याचे चेअरमन होते. त्यावेळेस पासून हे राजकीय घराणं आणि या परिसरामध्ये एक नावाजलेलं घराणं होतं. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही मामा तुमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला. अतुलभाऊंना आम्ही त्याच वेळेस म्हणलं होतं भाऊ आपण बी काहीतरी विचार करावा, परंतु काही कारणास्तव अतुलभाऊ पाठीमागे राहिले होते. त्यामुळे जी काही अतुलभाऊवर फिरणारी सगळी मुलं होती त्या मुलांचा एकच आग्रह होता की काही झालं तरी यावेळी अतुलभाऊंनी दत्तामामाच्या पाठीशी उभं राहावं आणि दत्तामामाच्या पक्षामध्ये प्रवेश करून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रवादीमध्ये एकत्रपणे काम करावं. मामा तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, जी 50 मुलं होती त्या 50 मध्ये आतापर्यंत 45-47 मुलं आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो आहे मामा.
आणि सगळे चांगल्या घरची मुलं आहेत, सगळे प्रत्येकाच्या गावामध्ये राजकारण करणारी मुलं आहेत. अजून मामा दोघं तिघं राहिलेले आहेत. आमचे सगळ्यांचे बॉस आहेत पैलवान नितीन माने, आप्पासाहेब असतील, आम्ही असेल. येणाऱ्या काळामध्ये मामा परवा विलासांना मानेंनी त्या ठिकाणी आप्पासाहेबांबरोबर प्रवेश केला, पण अजून पैलवान मागे राहिलेले. पैलवानला सुद्धा मामा आम्ही या ठिकाणी आणणार आहे. आमचं मागाशी अतुल भाऊंचं आमचं बोलणं झालं की आता फक्त पैलवानच राहिलेत, आपल्याला तिथं जाऊन बसावं लागतंय. आणि आम्ही सगळीजण लहानपणापासून तुमच्याकडे गुरु म्हणून बघतो. सगळे शिष्य एका बाजूला आणि गुरु एका बाजूला, असं कुठं चालणार नाही. तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या येणाऱ्या काळामध्ये प्रवाहामध्ये सामील व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती मामा या ठिकाणी करणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मामांनी जो विकास केला, हे विकासाबद्दल तर सगळेजण सांगतच असतात, पण खरं पाहिलं तर आपल्या सर्वांना माहित आहे की दत्ता मामाने विकास कशाचा केला म्हणून सांगितलं जातं तर सगळ्यात अगोदर येतात प्रामुख्याने या इंदापूर तालुक्यातील रस्ते. तुम्ही कुठल्याही गावामध्ये जावा, 10 कोटी 15 कोटी 20 कोटीचे रस्ते हे कुणाचं येड्या गबाळ्याचं काम नाही. आणि मामा खरंच तुम्ही एक आरोग्य दूत आहात, कारण आमच्या इंदापूर पासून वरपुड्याकडे जाणारे किंवा इकडे खाली बाटलिम गाव असेल किंवा या बाजूला या परिसरामध्ये कांदरगाव असेल, या गावाकडून जे हायवेने नॅशनल हायवेने येणारी लोक होती आणि त्या लोकांचे जे अपघात घडत होते, मला सांगा मित्रांनो, या परिसरामध्ये 25 किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठूनही माणूस निघाला तर मधून इंदापूरला येतो. तुम्ही कुठूनही बघा, या इंदापूरकडे येणारा, कारखान्यावर येणारा माणूस, कवठाळीवर येणारा माणूस, पलीकडे व्याळीवर येणारा माणूस सहज मधून इंदापूरला येतो. या पंचक्रोशीतील पलीकडच्या बाजूची जी गाव आहेत, या उजनी बॅकवॉटरची गावं, सगळी गावं आता या ठिकाणी गलांवाडीतून मामाने पलीकडं वरपुडेला जोडणारा जो रस्ता आहे, तो गलांवाडीपर्यंत पूर्ण झालेला पाण्याच्या कडेला जाऊन थांबलेला आहे. पलीकडून सुद्धा सगळे रस्ते येऊन पाण्याच्या कडेला थांबलेले आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जवळपास 42 कोटी रुपयाचा पूल दत्ता मामाच्या भरणीच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर होणार आहे. त्या पुलाचं एस्टिमेट झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, रेकॉर्ड सगळं तयार. पण आचारसंहिता लागल्यामुळे ते काम थांबलं. आणि मामा तुम्ही 100% काळ्या तंगावरी पांढरी रेघ आहे की तुम्हीच आमदार ह्या 23 तारखेला विजयी होणार आहात. म्हणून आपल्याला सर्वांना एक विनंती करतो, आपण सगळेजण आपल्याकडे आले, ताकद आपली वाढलेली आहे, म्हणून गाफील राहून चालणार नाही. आपण गाफील राहिलो तर विरोधक कुठेतरी आपला डाव साधतील. त्यापेक्षा आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत, हे 10 दिवस 12 दिवस आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये आपापल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन येणाऱ्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आपल्या मामांचं चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मामांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं. आणि 23 तारखेला आपण सर्वांनी आजच निमंत्रण देतो की मामाचा जो जॉईंट किलर शर्ट आहे, तो शर्ट घालून पुन्हा एकदा मामाला आपल्या सर्वांच्या साक्षीने गुलालात नाचवावं, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे युवक प्रवेश करणार आहेत ते आपल्या अतुल भाऊ व्यवहारे, संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप विकास प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी प्रवेश करतोय. कृपया मान्यवरांनी आपल्या सर्वांचा प्रवेश घ्यावा अशी विनंती करतो. सर्व मान्यवरांच्या हस्ते अतुल भाऊ व्यवहारे मित्र परिवार सर्वांचा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये प्रवेश होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. पक्षामध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थोडं समोरच्या बाजूला सारखा फोटो, इकडं पत्रकारांना फोटो काढण्यासाठी दिसत नाही, थोडं साईडला. माननीय सौ रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुक्याचे आमदार दत्तमामा भरणे, त्याचप्रमाणे आप्पासाहेब जगदाळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अतुल भाऊ व्यवहारे मित्र परिवार यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांचं पक्षामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतुल भाऊंना विनंती आहे की आपण आपलं मार्गदर्शन करावं. आज कार्यक्रमासाठी सौ रुपालीताई चाकणकर, अध्यक्ष महाराष्ट्र महिला आयोग, तसेच आपले लोकप्रिय आमदार
माननीय दत्तात्रय मामा भरणे, तसेच आमचे मार्गदर्शक प्रदीपदादा कराडकर, तसेच आमचे मार्गदर्शक अप्पासाहेब जटाळे, तसेच हनुमंतराव पाटील अध्यक्ष नगर तालुका व सर्व व्यासपीठ. सर्वांना प्रश्न पडला असेल की अतुल व्यवहारांनी पक्ष प्रवेश करण्याचं कारण काय किंवा काय, कशामुळे केला. मला सर्वांना आवर्जून सांगायचंय, सगळ्यांना सांगायचंय की आमचं व्यवहारिक कुटुंब असेल की गेले माझी 3री पिढी मामा आता ताई, म्हणजे आमचे आजोबा वडील चेअरमन राहिले कारखान्याचे, मी संचालक राहिलोय. आमची 3री पिढी आणि 3री पिढी असताना हा निर्णय घ्यायचं कारण काय, तर आम्हाला चेअरमन पद दिलेले गेले, कारखान्यात संचालक दिलं. तुम्हाला तर सर्वांना तालुक्याला माहितीच आहे की गेल्या वेळेस मी संचालक पदाचं म्हणजे मी संचालक का झालो नाही, नाकारलं मी. तर जी गोरगरीब जनता असेल किंवा गावातील माझे काही सहकारी मित्र असतील किंवा माझ्या बॅकवॉटर भागातील काही लोकांची कामं असतील, जर ती कामं होतच नसतील तर त्या पदाचा काय उपयोग. या गोष्टीसाठी मी संचालक पद मामा नाकारलं. आणि ज्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत निष्ठेने काम केलंय मामा, तुम्हालाही माहित आहे 2019ला माळवडीमध्ये काय परिस्थिती झाली, कशा पद्धतीचं मतदान झालं किंवा काय झालं. कारण मामांनी सांगायचं कारण एकच तात्पर्य की मामांनी माळवाडी ग्रामपंचायत, बाळासाहेब व्यवहारे सरपंच आहेत तिथं किंवा सुभाष वलेकर असतील, ही सर्व मंडळी मामांकडे होती. मामांनी माझ्या माहितीने अंदाजे मी बोलतोय तरी पण 40 कोटीच्या आसपास ते 50 कोटीच्या आसपास माळवाडी ग्रामपंचायतला निधी दिला. एवढा निधी म्हणजे सोपा नाही, तो बोलण्याचं काम नाही. कुठलंही काम असेल, रस्त्याचं काम असेल, ही सगळ्या कामं झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मामा तुमचं काम म्हणजे आरोग्याचं जे काम आहे ते अक्षरशः म्हणजे इतकं महत्वाचं काम आहे की त्या कामासाठी तुम्ही प्राधान्याने जे केलंय त्या गोष्टीकडे बघून आमच्या सर्व सहकारी माझ्यापाशी आले आणि मला हा निर्णय घ्यायला सांगितला. आणि ज्या पद्धतीने मामा 3री पिढी जी आमची आहे, ज्या निष्ठेने काम केलंय आम्ही किंवा ज्या पद्धतीने केलंय, तसं आज सर्वांच्या साक्षीने सांगतो की राष्ट्रवादीमध्ये आज माझा प्रवेश झालाय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्याच्या 20 तारखेला माळवाडी गावचं माळवाडी नंबर 1 नाव आहे. आता मी काय तुम्हाला बोलून दाखवणार नाही, पण उद्याच्या 23 तारखेला तुम्हाला माळवाडीची पीटी खोलल्यानंतर लक्षात येईल की मामासाठी काय केलं आम्ही. परंतु मामा मला आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे त्या पद्धतीने आमच्या गावातील गोरगरीब जनता असेल, युवक सहकारी असेल किंवा त्यांची काही कामं असतील, त्या कामाचं पूर्णत्वाला तुम्ही नेचालच त्याची खात्री आहे. तसेच गारटकर दादा असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, यांच्या माध्यमातून होतील या अपेक्षा मी एक व्यक्त करतो. आणि भविष्यात कुठल्याच कामाची आम्हाला अडचण येऊ नये एवढा एक शब्द तुमच्याकडून आम्हाला मिळावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतदान ते 23 तारखेला माळवाडीची पीटी उभारल्यानंतर तुम्हाला दिसेल. तोपर्यंत मी काय बोललं अयोग्य ठरेल, कारण ह्याच्या अगोदर जे घडलंय आणि ह्या वेळेस जे काय घडणार आहे तुम्हाला 23 तारखेला ठरेल एवढं बोलतो आणि माझी छोटी प्रस्ताव संपतो. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या आप्पासाहेबजी जगदाळे आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया सर्वांनी या ठिकाणी आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अतुल व्यवहारे यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले उमेदवार, आताचे उमेदवार दत्तामामा भरणे आणि आताचे आमदार दत्तामामा भरणे, पुढचे आमदार बी दत्तामामा भरणे, महिला अध्यक्षा आणि रुपालीताई चाकणकर, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर,
तालुका अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, मोळकर आबा, देवराजभाऊ जाधव, कांतीलाल झगडे, गणेश झगडे, तुषार जाधव, माऊली बनकर, आबा पाटील, राहुल जाधव, बाळासाहेब ढवळे, दीपक जाधव, अमर गाडे, अतुल झगडे, आमचे मार्गदर्शक बंधुतात्या वाघ, गोटू पांढरे, मनोज जगदाळे, धनंजय बाबर, बापूराव पोपट शिंदे, अतुल शेटे, अमर गाडे, माऊली वाघमोडे, बाळासाहेब यववारे, गोटू पांढरे, नाना नरोटे, शहराच्या अध्यक्ष उमाताई इंगुले, सर्व उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व आमचे सहकारी, वडीलधारी तरुण सहकारी, सर्व पत्रकार बंधू आणि आपल्या अतुल व्यवहारे यांच्या प्रवेशासाठी आलेले इंदापूर तालुका आणि इंदापूर परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते, खूप मोठी रॅली अतुल भाईंनी इंदापूर शहरामध्ये काढली आणि आम्हाला बी इंदापूरवर फिरवलं. प्रथमतः मी राष्ट्रवादी पक्षाचा मी बी आताच प्रवेश केलेला आहे. आपला एकदाच प्रवेश होता, पण अगोदर माझा झाल्यामुळे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो. विधानसभेची निवडणूक लागली आणि लागण्यापूर्वी अगोदर उमेदवार मी सुद्धा होतो, बरोबर आहे का? 7 महिने उमेदवार म्हणून नवरा म्हणून मी फिरतो, बरोबर आहे का? नवरदेव म्हणून फिरलो का नाही? मी नवरदेव आहे, मी नवरदेव आहे. आणि झालं काय? झालं काय? दुसराच उभा राहिला. शेवटी तालुक्यामध्ये राजकारण करत असताना ती नशिबात बी लागतं, ती माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मी सोडून दिलं. परंतु त्या काळानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या. चर्चांची जवळपास आम्ही 15 दिवस चर्चाच करत होतो. अनेकांनी सांगितलं की अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण दत्तामामाला त्या ठिकाणी मदत करू. 2-5% लोक तिकडे जाऊ, 90% लोक इकडे म्हणत होते. शेवटी निर्णय कोणता तरी घ्यावा लागत होता, त्या पद्धतीने आपण निर्णय घेतला. आता निर्णय घेतल्यानंतर 2.5 वर्ष त्यांची माझी भाषा बोली भाषा बी नव्हती. आता ही आयाराम गयाराम कुणाला म्हणतात हे मला कळलं नाही. कुठं आहे ते आयाराम गयारामचे त्याचे? आयाराम गयारामचा अर्थ काय? अहो हे गयाराम आयाराम गयारामचे हे कोण आहे? मोरके आहेत. इंदापूर तालुक्याला वळण ह्यांनी लावलं. हनुमंतकडेच माहित नसेल, मला वाटतं की 2-3 चिन्हावरती अपक्ष लढले होते. हे आयाराम गयारामची त्यांची मुलाखत ऐका तुम्ही. पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेमी म्हणून नाही, त्यांचा स्वार्थ त्याच्याबद्दल असतो. असे जे काय आयाराम गयाराम असतात, इलेक्शन आले की आयाराम गयारामची खूप शक्ती असते. बऱ्याच वेळा मग आयाराम गयारामच करतात. मला वाटतं याची योग्य उत्तर देईल. पुढचा प्रश्न काय? आता हे कोण आहेत? आयाराम गयाराम कोण आहेत? या लोकांना समजलंय. मित्रांनो, निवडणुका येत असतात, जात असतात. प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. जिथे राहायचं तिथे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. त्यांना भारतीय जनता पक्षाने जवळपास 200-300 कोटी रुपये या कारखान्यासाठी दिलं. देशामधलं साखर संघाचा अध्यक्ष केलं. आणि आता काय म्हणतात? परवा मुलाखत घेतली पत्रकारांनी, काय बरोबर आहे का? काय म्हणाले ते? आयाराम गयाराम इकडे तिकडे गेले. ही वेळ नव्हती पवार साहेबाला सोडायची, बरोबर. ही वेळ नव्हती पवार साहेबाला सोडायची. पण ते असे म्हणले नाहीत ही माझ्यावरती वेळ आहे. ते काय म्हणतात? हे पवार साहेबावरती वेळ आहे. असं काय आहे का?
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी खरंच पवार साहेबाला गरज होती तर तिकडं थांबायचं होतं ना. मग अप्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणायची काही गरज बी नव्हती. अदृश्य आता हे आतनं बाहेरनं काय त्यांचं त्यांना माहित, कुणाला केलं कुठं केलं. या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर 20 वर्ष या माणसाने काम केलं. 20 वर्षामध्ये काय केलं? हजारो लोकांच्या समोर उभा राहून खोटं बोलायचं. हे लोकांना पटलंय का? खरा अधिकार माझा होता तुतारीचं तिकीट घ्यायचं. ज्या दिवशी यांनी प्रवेश केला त्या दिवशी इंदापूर तालुक्याचं तुतारीचं वातावरण संपलेलं आहे आणि ते घड्याळाकडे आलेलं आहे. लोकांना विश्वास होता की प्रामाणिकपणे आम्ही त्या लोकसभेला काम त्या ठिकाणी केलं आणि तिकीट सुद्धा माझंच होतं. आज लोकांच्या मनामध्ये तो रोष आहे, राग आहे आणि रागाच्या माध्यमातून दत्तामामा बनलेला चांगल्या प्रकारचं मतदान या इंदापूर तालुक्यातली जनता करणार आहे. 2-2दा पराभव होतो तरी समाधान होत नाही. आता मगाशी कोणतर दीपक जाधव कोणतर बोलत होते की म्हणजे आता ही शेवटचा त्यांचा पराभव आहे. अहो शेवटचा नाही, हा माणूस काठीवाला तरी उभा आहे. हाऊस काही जाणार नाही. अहो ते पद भरलेली काही सोडताय तेव्हा वाटतंय माणसाला. अजून पडला तरी काय त्याला काही फरक पडणार नाही. लाज शरम काहीतरी पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. 2-2दा 3-3दा पडून सुद्धा तुम्ही उभा राहताय, लोकांची फसवणूक करताय. आज काय केलं तुम्ही? मला टीका करायची नाही, पण काय केलं? कारखाने व्यवस्थित चालवले, लोकांना व्यवस्थितपणे भाव दिला नाही दिला. दूध संघाची परिस्थिती प्रत्येक संस्थेमध्ये परिस्थिती केली. या ठिकाणी नारायणदास रामदास हायस्कूल आहे. मागच्या काळामध्ये आम्ही काही विषय मिटवले होते. बाबतीमध्ये तो विषय मिटवला आणि मला मागे पळवलं, पण फक्त सहीचा अधिकार दिला नाही. सहीचा अधिकारच मागत होते. आता या नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये शेकडो शिक्षक आहेत. या शिक्षकाचं या तालुक्यातल्या कामगाराचं टायमिंगला कामगाराचं जर पेमेंट होत नाही. बरेचशाच कारखान्याच्या कामगाराच्या महिला या ठिकाणी शेतीमध्ये कामाला जात आहेत. ही परिस्थिती तुम्हाला माहित आहे का नाही? जातात का नाही? आणि मग कसं मतदान त्यांना करणार आहे? माझी शिक्षक मित्राला विनंती आहे की आपण विद्यार्थी घडवण्यासाठी या ठिकाणी येता, ठीक आहे, त्यांच्या संस्थेमध्ये काम करता, त्यांचं काम केलं पाहिजे. परंतु आताचा कायदा कडक आहे. या कायद्याने सांगितलंय, निवडणूक आयोगाने सांगितलंय, कुठं शिक्षक जर निवडणूक प्रक्रियेमध्ये दिसला तर त्याला जागच्या जागी सस्पेंड करा. त्यामुळे तुमची नोकरी महत्वाची आहे, त्यांची निवडणूक महत्वाची नाही. शेवटी तुम्हाला नोकऱ्या बी काय बाय शिक्षकांना फुकट लावलेल्या नाहीत. मला आबा सांगत होता, आबा पाटील, कांतीलाल झगडे, की एका शिक्षकाकडून 30 लाख रुपये चर्चा काहीतरी होईल. हे चर्चेचा विषय होईल. काही शिक्षकाकडून काही पैसे घेतले, ती परिस्थिती खरी आहे का? बाबा आहेत तिथं, कुठं होते आहे का? बरोबर आहे का? तर ह्या गोष्टी तुम्ही कशासाठी करता? संस्था ह्यासाठी काढली का? लोकांना, मुलांना शिक्षण चांगलं दिलं पाहिजे, चांगल्या दर्जाचे शिक्षक घेतले पाहिजे. ते राजकारण म्हणून शिक्षक भरले नाही पाहिजे. पिढी घडवताना कशाही पद्धतीचे शिक्षक घेतले तर ती पिढी कशी घडणार हे पाहिलं पाहिजे. अनेक गोष्टी आता निवडणूक लागली याद्या करते. शिक्षकांना तुमच्या कॉलेजवर लावतो, शाळेत लावतो, कारखान्यात लावतो. हे पहिल्या 2-3 टर्मला आपण बघतोय याद्या होतात. बरोबर आहे का साहेब? परंतु माझी या तालुक्यातील सर्व तरुणांना विनंती आहे की परवाच मामाने त्या ठिकाणी जंक्शन या ठिकाणी नवीन MIDCचा प्रपोजल टाकलं होतं आणि ते मंजूर केलं. वर्षा 2 वर्षाच्या काळामध्ये त्या MIDC मध्ये कंपनी यायला सुरू होतील आणि त्या माध्यमातून आमच्या तरुण सहकार्याला त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. महिलांचा काय उद्योग येतील, महिलांना नोकऱ्या मिळतील. आणि परवाच या सरकारने
महिलांसाठी 1500 रुपये महिन्याला, याप्रमाणे 7,500 रुपये जमा केले. ताई आता आपण 2100 रुपये जाहीर केले तर तुम्हाला महिन्याला 2100. इथून पुढं 2100 रुपयेचा हप्ता प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे ह्यांचं काम कसं आहे बघा, पाठीमाग दिलं तरी काय म्हणत होते, हे चालणारच नाही, हे मिळणारच नाही. अहो मिळाले ना, आणि पुढचं सुद्धा मिळणार आहे. कारण विश्वास माननीय अजितदादावरती त्या ठिकाणी या इंदापूर तालुक्याचा आहे. एकच माणूस या महाराष्ट्रामध्ये मला त्याची जाण आहे, जो शब्द देतात ते पूर्ण करण्याची धमक फक्त अजितदादामध्ये. आणि म्हणून माझ्या मित्राला विनंती आहे, आपण लोकसभेला वेगळं पाहिलं, देशासाठी वेगळं पाहिलं, आज राज्यासाठी आपल्याला वेगळं पाहायचंय. आणि राज्याचं नेतृत्व जर कोण चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्यांचं नाव आहे अजितदादा पवार. आणि यांच्याकडे बघून, मामाकडे बघून आम्ही त्या ठिकाणी परवा प्रवेश केला. तर माझी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करायची, कुणाचे फोन येतील, ह्या पाहुण्याचा आला, त्या पाहुण्याचा आला. हा पाहुणा रावळा कोण नाही. आम्ही 20-25 वर्ष लोकांनी पाहुणे रावळे बघितले, पण ह्या निवडणुकीमध्ये कुठलाही पाहुणा रावळ्याचा फोन आला तर ती तुमच्या तालुक्यातलं तुम्ही बघा म्हणायचं. आमचा आम्ही खंबीर घड्याळाला मतदान करायचं, एवढाच विरोध त्या पाहुण्या रावळ्याला द्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की 20 तारखेला माझी सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, मला प्रामाणिकपणे सांगा की आपण घरातल्या महिला भगिनींना कोणी कोणी सांगितलंय की मतदान करा म्हणून. ताई एवढा हात आहे, एवढा हात आहे, कमी आहे, कमी आहे, टाळ्या वाजवतात, कमी हात आहे. कारण काय करतोय पुरुष माहित आहे का, दिवसभर प्रचार करतो, संध्याकाळी जेवण करतो, झोपतो. घरामध्ये गेलं तर घरच्या माणसाला सांगत नाही मतदान कुणाला करायचं. सांगितलं पाहिजे का नाही घड्याळ आता त्याच्यामध्ये काय झालंय ताई, ही मामाने साडी दिली, सरकारने पैसे दिले, आणि त्या साडीचा विषय विरोधक करतात. अहो 20 वर्षात तुम्ही त्या महिला भगिनीला काय केलं का? तुम्ही मंत्री होता, हा? त्यांनी दिवाळीची भेट म्हणून आपल्या बहिणींना साड्या दिल्या, त्याच्यामध्ये वावगं काय? तुमच्यात दानत नाही, त्यांच्यात दानत होती म्हणून त्यांनी दिलं. ते 2.5 वर्ष राज्यमंत्री होते, हे पट्टे 5 वर्ष राज्यमंत्री आणि 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. मामापेक्षा भारी साडी त्यांनी द्यायला पाहिजे. मंत्री म्हणजे साडी, आणि राज्यमंत्री होते ना, ते कॅबिनेट होते, पण द्यायचं काय नाही. अरे दिली की 1000 रुपयाची असो, 1200 रुपयाची असो, पण त्या माणसामध्ये दानत आहे आणि म्हणून त्यांनी दिली. तुमच्यात दानत नाही म्हणून तुम्ही देऊ शकत नाही. त्यात काय बोलत नाही, ताईंना बोलायचे, मामांना बोलायचे. माझी विनंती एवढी राहील की येत्या 20 तारखेला आपण मामाच्या नावासमोरील बटन, म्हणजे नाव सांगितलं तर काय आमच्या अर्थ नाही, दुसरेच नाव आल्या, त्याच नाव दुसरं आलंय. तर मामाच्या नावासमोरील 1 नंबर मशीन वरती मामाच्या नावासमोरील एक नंबर मशीन. पण मामा तुम्हाला परवा सांगितलं मशीन अगोदर माहिती घ्या, तर आम्ही सांगताना मी सांगायचो मशीन ह्या साईडला आहे, ते मशीन लागले या साईड. आणि तर फक्त काय काय घरी त्यांना पण आम्ही असं वेगळे करतात. कारण मशीन घड्याळ फक्त चिन्ह लक्षात ठेवा, कारण घड्याळ दुसरं बरेचसे ताई आता लहान मुलांना आणि काय होतं की घाई गडबडीच्या घरात महिलांना उरकायची गडबड असते, चष्मा घरी विसरून जातात. चष्मा घरी विसरला 100% ती दुसरं चित्र चिन्ह दाबू शकतात. म्हणून ह्या ज्या गोष्टी जाताना विचार करा, शेवटी एक मत महत्वाचं आहे. जर आपल्या तालुक्यात अशा थोड्या चुका झाल्या
तर ते सुद्धा आपल्याला परवडणारे नाही. म्हणून एक एक मत महत्वाचं समजून घड्याळ बघून व्यवस्थितपणे बटन दाबायला लावा आणि पुढची 5 वर्ष मामांना काम करण्याची संधी द्या. शेवटी इथं सगळे कार्यकर्त्याला विनंती करायची. अतुल भाऊने प्रवेश केला, एवढाच गर्दी होती. आप्पासाहेबांनी प्रवेश केला, एवढीच गर्दी होती आणि जाऊन झोपा, हे करू नका. शेवटी 10 दिवस राहिले. 10 दिवस प्रत्येकाने निवडणूक हातामध्ये घ्या आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी मतदान करून घेण्याची प्रक्रिया राबवा. एवढंच बोलताना मला 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. तुम्ही उभं राहायच्या अगोदर मला एक शब्द बोलायचा होता, परंतु तुम्ही उभं राहिल्यामुळे बोलताच आला नाही. या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की साहेब, इंदापूर तालुक्यामधून आता जवळपास 90% पेक्षा जास्त माळी समाजाचं पाठिंबाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यामुळं आता कुणीच नाही, 1-2 काही एक गाडीवाले अजून एक जण राहिले नाही, तर त्याच्यामुळं ती पण येतील. ती पण आता पाठीवर आहे. थोड्या दिवसात 1-2-3 दिवसामध्ये त्यांचा सुद्धा प्रयत्न चालू आहे आणि संपूर्ण माळी समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये आलेला दिसेल. त्याच्यामुळं आमची एक सर्व कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची एक विनंती आहे आपल्या सर्व वरिष्ठांना की येणाऱ्या सर्व कुठल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका, त्यामध्ये आमच्या समाजाला झुकतं माप द्यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो सर्वांच्या वतीने. कारण इलेक्शन झाल्यानंतर काही गोष्टीला ठीक आहे, धन्यवाद. तरी एवढ्या सगळ्या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि मुलुक मैदानी तोप आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रदीप दादा गारटकर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती. अतुल भाऊ व्यवहारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं आणि विधानसभा निवडणुकीत दत्तामामा भरणींच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सन्माननीय दत्तामामा भरणे, सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, तालुका अध्यक्ष हनुमंतरावजी कोकाटे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले श्री देवबंद जाधव, श्री मोहनकर, त्याचबरोबर आजचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व इंदापूर आणि इंदापूरच्या पंचक्रोशीतील, माळवाडीच्या पंचक्रोशीतील सर्व अतुल भाऊचे खंदे समर्थक कार्यकर्ते, जुने असलेले आमचे कार्यकर्ते संजय व्यवहारे आणि सर्वच कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं सर्वप्रथम अतुल भाऊ व्यवहारे आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या येण्यामुळं आज दत्तामामा भरणेंचा या ठिकाणी विजय हा 50,000च्या वरती किती मतांनी होईल हे आपण पुढच्या काळामध्ये हे जसे काही प्रवेश होत राहतील, मध्यंतरी आप्पासाहेब आले, ताकद वाढत जाते. असे अनेक लोक येणाऱ्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. दिवसेंदिवस पक्षाची ताकद वाढते. या ठिकाणी आता अनिल राऊत यांनी जी काही इच्छा व्यक्त केली, याही गोष्टीचा राष्ट्रवादीचा जिल्ह्याचा अध्यक्ष त्यानं निश्चित पद्धतीनं नोंद आम्ही या ठिकाणी घेऊ. येणाऱ्या काळामध्ये हे काही राजकारण आता जे चाललंय, आता वेळ कमी आहे, अजून मामांना बोलायचं, रुपालीताईंना बोलायचं, पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीनं राजकारण या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे चालू आहे ते अतिशय विचित्र पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. विचित्र यासाठी वाईट एवढं या गोष्टीसाठी वाटतं
महाराष्ट्राची एक वेगळ्या पद्धतीची ओळख आपल्या देशामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप आणि ज्या पद्धतीनं राजकारण आज जे समोर येत आहे, हे राजकारण हे समाज जीवन उद्ध्वस्त करणारं राजकारण, सामाजिक इम्बॅलन्स करणारं एक या पद्धतीचं विचित्र राजकारण आज या महाराष्ट्रामध्ये घडवायला हरकत नाही. विधानसभेत निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचं म्हणून जर काही चुकीच्या पद्धतीने तुमचा व्यक्तिगत स्वार्थ, तुमच्या पक्षाचा स्वार्थ हा तुम्हाला काहीतरी मिळवायचा आहे, यासाठी म्हणून गावागावातलं जे समाज जीवन आहे, पिढ्यानपिढ्या माणसं एकत्रितपणे राहतायत, गुन्ह्या गोविंदांनी राहतायत, शेजार धर्म पाळतायत, गावकी भावकी सगळं व्यवस्थित चाललंय आणि हे फक्त तुमच्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थापोटी आज ज्या पद्धतीने राजकारण विरोधक करतायत त्यांच्या त्या राजकारणामुळं गावाचं गावकीपण संपलं, भावकीपण संपलं, समाजात राहिलं नाही, गावात राहिलं नाही. समाज जीवन उद्ध्वस्त करण्याचं जे अतिशय मोठं पाप या ठिकाणी ज्या पद्धतीने विरोधक करतायत, मला नाव घेण्याची गरज नाही, इथं सगळेच हुशार मंडळी आहे, मला नेमकं काय म्हणायचं ते तुम्हाला कळतंय. ज्या पद्धतीने जे राजकारण चाललंय याला कुठेतरी पूर्ण विराम जर द्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी दत्तामामा भनेल कशासाठी. दत्तामामांनी विकास केला का नाही? शंभराला विचारला तर कोणी सांगतंय केलं, आणि मग खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणायला वाघाचंच काळी लागतं नाही. मग कशासाठी लबाड बोलताय? हा जर नसताच केला विकास तर माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा मामाच्या पाठीशी उभा राहिला असता. इथं 6,500 कोटी रुपये आजपर्यंतच्या 75 वर्षाच्या राजकारणामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून या तालुक्याचं राजकारण जसं या बावड्याच्या पाटलांच्याकडे आहे, आज तागायत तुम्ही 6,500 कोटी रुपये आणले. 60 वर्ष तुम्ही राजकारण केलं, सगळ्याची दाता बोलून केलं. अवघ्या 10 वर्षाच्या राजकारणामध्ये अजितदादांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 6,500 कोटी रुपये आणून देखील जर हा इंदापूर तालुका म्हणत असेल विकास केला नाही, आणि केला तर का, तर ते पूल कशाला बांधला, आणि रस्ते काय केले, आणि रस्त्यात खड्डे काय पडले. अरे रस्ते केले म्हणून खड्डे पडले, नाहीतर ह्या गावात त्या गावात जायची चोरी होती. पांढऱ्याच्या लग्नाला नाही, बैठकीला नाही, माणसं कधी एकत्रच येत होती. अहो विचार कधी एकत्र येतो, जेव्हा माणसं भेटतात तेव्हा एकत्र येतो. इथं माणसं भेटू नये याची पद्धतशीरपणे काळजी तुम्ही आजपर्यंत घेतली, त्यामुळे रस्ते सुद्धा केले नाही, इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही दिलं नाही, ना रस्ते, लाईट, पाणी, सगळीकडे अडचणी. या फक्त 10 वर्षाच्या काळामध्ये, विशेषतः या 3 वर्षाच्या काळामध्ये दत्तामामा भरणेंनी जसं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सांभाळलं, त्यानंतरचं असलेलं हे आता आमदारकी सांभाळताना मंत्रीपद सांभाळलं, त्या उभ्या महाराष्ट्रामध्ये इंदापूरचं नाव निघतं की खऱ्या अर्थानं बारामतीच्या खालोखाल जर विकास जर केला असेल तर या इंदापूर तालुका. अरे बोला ना, खरा केला तर केला म्हणा, आणि मग तुम्ही मागा म्हणता की आम्हाला का पटत नाही ते, म्हणून आम्ही मागतो. तुमचं काहीतरी विचाराच्या आधारे बोला, तुमच्या पक्षाची वैचारिक बैठक सांगा. तुमच्या महाविकास आघाडी कशासाठी आहे? महाराष्ट्राचं चांगलं करायला का वाटोळं करायला? देशाबद्दलची तुमची भूमिका काय? आज देश सुरक्षितपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललाय, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालला तर त्या असलेल्या हिमालयाला सह्याद्री जेव्हा धावून जातो, संपूर्ण देशामध्ये जी राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचं एक वेगळं महत्व आहे, वेगळी ताकद आहे. मग महाराष्ट्राची जेव्हा ताकद वाढते तेव्हा देशाची ताकद वाढते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, आदरणीय मुख्यमंत्री अन्य शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार निवडून आणणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे का? हे निवडून आणलं तर निश्चित पद्धतीनं महाराष्ट्राला ताकद मिळणार आहे. कशी? सेंट्रलमध्ये नरेंद्र मोदींचं महायुतीचं सरकार आहे,
आणि मोठ्या प्रमाणातील फंड्स विकासाच्या रक्कम हे दिल्लीवर मिळते, इथंही उभी राहते. जेव्हा दोन्हीकडचा समन्वय राखला जातो दिल्ली आणि मुंबईच्या, एक केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा, या माध्यमातून कोट्यावधी रुपये येतात. म्हणूनच 400 कोटी रुपयाचे पूल हे एका तालुक्याला दुसऱ्या तालुक्याला शेतकरी या ठिकाणी निर्माण होतात. हा दिल्लीचा पैसा महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या वाडी वस्तीवरती आणून विकासाची कामे तुमच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जर करायचं असेल तर दिल्ली आणि मुंबई यांचा समन्वय राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा समन्वय राखायचा असेल तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी तो समन्वय राखायचा आहे. ठीक आहे, तुम्ही नाही समन्वय राखला तर काय होईल? दिल्लीचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे, पण महाराष्ट्राचं सरकार त्यांना सारखं वाकडं दाखवलं आणि वाकडं दाखवून त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करत राहील. समन्वय तुटला, विकासाची गणना तुटे. विकास जर संपला तर बाकी राजकारणाला कुठला काही अर्थ नाही. आज जे पण काही आहे ते गोरगरिबाच्या घरामध्ये आनंद निर्माण करा. जन्मच कशासाठी? एक साधा आणि सोपा प्रश्न जर विचारला तर त्याचे एकच उत्तर येतं, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी म्हणून माणसाचा देत नाही. गोरगरिबाच्या घरात आनंद निर्माण करायचा का? हो. कसा निर्माण करायचा? सगळ्याच 18-20 पगवळ जगल्या दारिद्र्य त्याच्या घरामध्ये टाकून, त्याच्या घरादाराला रस्ता उघडून, त्याला असलेली इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण न करता त्या गरीबाच्या घरामध्ये आनंद निर्माण करू शकता. आज आम्ही 50-60 वर्ष अनुभवलं, नाही अनुभवलं आणि आज ह्या 10 वर्षातलं दत्तबाबांच्या रूपाने केलेलं काम अनुभवलं. ही जर गोष्ट जर सत्याच्या जर तुम्हाला सत्याची बाजू जर घेऊन जायच्या जर असेल तर तुम्हाला या गोष्टी मान्य करून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देणं, अजितदादांना ताकद देणं, भरडेबाबांना ताकद देणं हे इथल्या सामान्यातल्या मतदारांचं काम आहे. कार्यकर्ता तर विनंती करायलाच, पण मतदारांनी सुद्धा हुशारीने मतदान केलं पाहिजे. आज अजितदादा राज्याचं नेतृत्व करतं. मी पुणे जिल्ह्यामध्ये काम करताना 21 मतदारसंघ आम्ही पाहतो. शहरातले ग्रामीण भागाचे मिळून 21 मतदारसंघ पुणे जिल्ह्यात. इथं सगळे जाणकार मंडळी आहेत राजकारणात. एक प्रश्न विचारतो, या 21 मतदारसंघामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मला एक तरी असा नेता दाखवा की ज्याची मुंबईला त्या मंत्रालयामध्ये बसल्यानंतर उद्या महाराष्ट्रावरती छाप पडते. सगळा महाराष्ट्र त्यांच्याकडे आजूबाजूने पाहतो. प्रशासन ते म्हणत तसं चालतं. एक तरी नेतृत्व मला दाखवा. नाही तुम्हाला सांगता येणार. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चांगल्या पद्धतीची दिशा देऊन एक रचनात्मक काम करण्याची ताकद जी अजितदादांची आहे त्या अन्य कुणाची नाही. कमी समजू नका. इंदापूर तालुका जिल्ह्यात येतो. अरे कुठलं पुणे आहे? मुंबईच्या सारखं आज या देशामध्ये 5-7 महत्वाची शहर आहेत. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, त्यामध्ये आता पुण्याचं नाव घेतलं जातं. अरे या पुणे जिल्ह्यातले आपण नागरिक आहोत. हे पुणे शहर जेवढं वाढतंय तेवढ्या जिल्ह्यातले सगळे तालुके वाढतात. बघा तुम्ही जाऊन या फिरून देशभरामध्ये कुठेही जा, रेल्वेने जा नाही तर रस्त्याने जा. जो पुणे जिल्ह्यातला जो विकास दिसतो ना तो अन्य तर तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. हे जे विकास आहे ना तो केवळ अजितदादांमुळे आहे. अरे आम्ही लहानपणात बघितलं इंदापूरला अकलूज जवळ आहे. अकलूजचा आम्ही 25-30-35 वर्षाचा आणि त्या काळातला अकलूज बघितलाय. त्या अकलूज मध्ये जेव्हा शंकरराव मोहिते पाटील होते त्यावेळेला विकासाचं रोल मॉडेल अकलूज. बारामती नव्हता, होता का? अरे बांधण्याच करावं लागेल. मग बारामती का नव्हतं? 60 वर्षाचं राजकारण चाललंय तर बारामती विकासाचा रोल मॉडेल का नव्हतं? कधी झालं? आता झालं. या 20 वर्षात झालं का? अजितदादांनी विकास केला म्हणून. मग अजितदादामुळे जर बारामतीचा विकास होतोय, अजितदादामुळे जर पुणे शहराचा, पिंपरी चिंचवडचा, या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्याचा विकास होतोय तर या पुणे जिल्ह्यातल्या मतदारांनी ताकद कुणाला दिली पाहिजे?
अजितदादांना दिली पाहिजे. आणि अजितदादाला जेव्हा तुम्ही ताकद द्याल त्याच वेळेला आपला सगळ्यांचा उत्कर्ष हा नक्की होणार आहे, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळं अतुल भाऊ तुमच्या येण्यामुळं आज जी पक्षाची ताकद वाढली आहे, अजितदादाची ताकद वाढली आहे. आणि आज दत्तामामा भजनांना आपण निवडून जेव्हा पाठवू त्या जेवढी दत्तामामांची ताकद वाढते तिथे एक एक आमदार अजितदादांच्या पाठीशी जर आपण उभा केला, दादा जर ताकदीनं त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये बसले तर निश्चित पद्धतीने त्याचा फायदा पुणे जिल्ह्याला, इंदापूर तालुक्याला, आपल्या घरादाराला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दत्तामामाला मतदान करायचं. हे जे सगळं चाललं ना, कोण कुठलं उठतंय काहीतरी फालतू बोलतंय, ते सकाळी ते बघितलं टीव्ही लावलं की ते संजय राऊत पुढे येतो, अख्खा दिवस खराब केला. हे जे राजकारण चाललंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. याच्याने महाराष्ट्र पुढे जाणार नाही आणि देशही मोठा होणार नाही. आणि जगामध्ये आज युद्धाची परिस्थिती आहे. मोठी मोठी राष्ट्र अमेरिका, रशिया, युरोप खंड सगळे युद्धामध्ये गुंतलेले आहे. जगामध्ये तिसरं महायुद्ध होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा अवस्थेमध्ये हा भारत देश जगात युद्धजन्य परिस्थिती असताना हा भारत देश पुढे घेऊन जाण्याचं ताकद ते काम कोण करताय? लाख शिवाय दादा मोदीला तुम्ही नसायला मला काही गोष्टी मोदींच्या पटत हे मान्य करावं लागतं. जो सच्चा राष्ट्रभक्त आहे हे राष्ट्र पुढे घेऊन जायचं, सर्वांनी पुढे न्यायचं आणि हे जग सुखी करायचं हे उद्दिष्ट ठेवून जे नरेंद्र मोदी काम करतायत याच कारणामुळं अजितदादांनी त्यांना पाठिंबा दिला. अजितदादाला पाठिंबा काय? हे जग सुखी करायचं आहे, हे युद्धाची स्थिती आम्हाला बंद करायची आहे. आज जगामध्ये भारत देशाला हा गुरूंचा देश म्हणून मानतील अशी एक वेगळी ओळख या नरेंद्र मोदींनी जगामध्ये भारताची केली. त्या नरेंद्र मोदींचा तो राष्ट्रीय मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आज विरोधक त्याला वेगळाच काढणार होतात, वेगळ्याच पद्धतीने काहीतरी बोलत जाती जातीमध्ये, धर्मामध्ये इथं भांडण लावायची, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वाटतं त्या गोष्टीचं जे राजकारण चाललंय या गोष्टीला कुठंतरी थांबवायचं जर असेल, पूर्ण विराम जर द्यायचा असेल तर तो कोणी नेता कार्यकर्ता देऊ शकत नाही. इथल्या समाजाचंच ते काम आहे. या महाराष्ट्राची विधानसभेच्या निवडणुकीत असा निकाल लागले पाहिजे विरोधकांची तोंड ही कायमची बंद झाली. म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं महाराष्ट्र बलशाली झाला तर राष्ट्र बलशाली होणार आहे. त्यामुळे राष्ट्र बलशाली करायचं म्हणून आम्हाला महाराष्ट्र बलशाली करण्यासाठी महायुतीचंच सरकार त्या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणून दत्तामामांना मत द्यायची. हा विचार डोळ्यासमोर ठेवा. विचार जसा असतो तुमचा तसा जीवनाला आकार मिळतो. काही लक्षात घ्या. जर विचार चुकीचा धरला, वाईट धरला, 100% वाईट घडेल. या जगामध्ये सामर्थ्य हे फक्त आणि फक्त विचारांचं आहे. जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार हा मिळत असतो. म्हणून मला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचं आजची ही झाली मीटिंग. इथं आता सगळे अतुल भाऊ तुमचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, तालुका अध्यक्षांना मला सांगायचे की आता मोठ्या सभा मिरवणुका याविषयी जमाना बदलला. बूथवरती बसायचं. किती लोकांनी मतदार यादी चालली हो? मला खात्री आहे अजून बघितली सुद्धा नसेल. की मतदार यादीच्या एक पानावरती 60च नाव आहे. किती? 60. एका बूथवरती जर 15 ते 20 आपल्याला कार्यकर्ते, हो इथं 15-20 काय धरून बसला. आपल्या तालुक्यामध्ये 50-50 एका बूथवरती कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते जे स्वतःची कामं अजितदादांच्याकडं, वडिलांकडं, सगळ्यांच्याकडं कायम घेऊन जाणारे एकेका बूथवरती 50 जण तर नक्की असतात. मग तेवढ्या बूथधारकांना, लाभधारकांना मला सांगायचे की तुम्ही बूथवरती जा, बूथ जाम करा. एक एक पान एकेका कार्यकर्त्यांनी वाटून घ्या. ही 60 नावं म्हणजे 25 घरं. एक कार्यकर्त्यांनी 25 घरं वाटून घ्या. हे गावचं ते गाव सोडा. या वार्डातनं, गावातल्या ग्रामपंचायतीतल्या या वार्डातनं त्या वार्डात सुद्धा 10 दिवस जाऊ नका.
मतदानाचा दिवस उरका, इकडनं तिकडं गाडीत बसायचं, इकडून तिकडून नुसतं धावायचं आणि सारखं मग तिथं जेवणं तिथं खाणं, हे स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी. अरे स्वाभिमान काय, नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि स्वाभिमान शून्य बनून घ्यायचं, त्याला काय अर्थ नाही. म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, हनुमान तुला मला सांगायचंय, तूच आता इथून पुढच्या काळामध्ये ह्या अर्ध्या दिवसामध्ये गावागावामध्ये दौरा करा. एका गावात जर 5 बूथ आहेत तर त्या 5 बूथच्या 5 वेगळ्या मीटिंग घ्या. पंचायत समितीला, एका पंचायत समितीला 1 प्रमुख नेमा, एका बूथला 1 प्रमुख नेमा आणि त्याचं एक जाळं तयार करून जिल्हा परिषद गटाला 1 नेमा, नगरपालिकेचे 8 वार्ड, 8 प्रभागाला 8 प्रमुख नेमा आणि त्यांनी त्यांच्या प्रभागात, त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायती, त्यांनी त्यांच्या शहरात प्रत्येक बूथ वरती आपला कार्यकर्ता पोहोचला नाही. प्रत्येक घरात केलं नाही. बाहेरचं मतदान कुठलं, बाहेर आणायचं मतदान कुठलं, विरोधातलं कुठलं, आपलं कुठलं, विरोधातलं मतदान असं तर कुणाला सांगून बोलेल, याचा अभ्यास करा. आणि अभ्यास असल्याशिवाय प्रपंच सुद्धा सक्सेस होत नाही, प्रपंच सुद्धा सुखी होत नाही. अभ्यासच करावा लागतो, सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. निवडणूक राजकारण सुद्धा अभ्यासानेच करावं लागतं. ज्याला अभ्यास जमला, ज्याला 100% प्रयत्न झाले, त्याचं यश हे 100% आपल्याला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. या विरोधकांच्या फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करा, काय देऊ नका, त्यांना महत्व देऊ नका. काही नाही, फालतू आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. काय त्यांच्याकडे बघण्याचं बोलण्याचं काही नाही. आता अतुल भाऊ तर इंदापूर कारखान्याचे संचालक, आता बोलू का सगळ्या गोष्टीवर, वेळ नाहीये. तर आता ज्याला कारखाना चालवता नाही, एक सहकारी संस्था चालवता येत नाही, या माणसांनी आता आम्हाला अक्कल शिकवायची, कसं काय ऐकून घ्यायचं. तेव्हा मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की मामा, ही विधानसभेची निवडणूक झाली, पण आता अतुल भाऊ सारखे अनेक खंदे लोक आपल्या पक्षात आहे, तुमच्या पाठीशी आहे. मी इथंच आता जाहीरपणे तुम्हाला सांगतो, उद्याची कारखान्याची निवडणूक ही आपण राबवायची. कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा, कसा नीट चालत नाही ते बघूच आपण. बाकीचे लोक 3,500, 4,500, 4,000 रुपये भाव देतात आणि आमचा जर ऊस त्या कारखान्याच्या भितडावर बोलतो आणि आम्हाला भाव द्यायचे ना, हे ह्यांना जमत त्यामुळे बोंब मारण्यात काय अर्थ नाही. ह्यांच्या हातात काढून घेऊ, आपण चालून दाखवू. इथून पुढच्या काळात सगळ्या संस्थांमध्ये उतरायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीनं उतरेल आणि सगळ्या संस्था आपल्या ताब्यामध्ये घेऊन, जशा बारामतीमध्ये अजितदादा संस्था चालवतात तशा चांगल्या संस्था चालवून असंख्य चांगले कार्यकर्ते, त्याही कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल. त्या कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. प्रत्येकाला जो चांगला कार्यकर्ता आहे, जो सगळ्याला बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे, त्याला ताकद देण्याचं काम छोट्या मोठ्या सहकारी संस्थेत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित करेल. म्हणून मला आपल्याला सांगणार, काय करायचं, कारखान्याने चालवलं राजकारण म्हणून नाही. आमचा प्रपंच त्याच्यावर आहे, आमचा प्रपंच, आमची भाकरी त्याच्यावर आहे. गोरगरिबाचा 1000 टन ऊस गेला, 1000 रुपये जर टनाला कमी घेतलं तर या ठिकाणी 100 टन ऊसाला लाख रुपयाचा फटका बसतो. अख्ख्या वर्षाचा आमचा असलेला प्रॉफिट याचं खटकन बाजूला जातं. आमचा प्रपंच त्याच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीचं राजकारण करून आम्हाला या सगळ्या संस्था आपल्या ताब्यात घ्यायला लागतील. यासाठी म्हणून आपल्या स्वतःसाठी आपण उद्या मतदान करायचंय. 20 तारखेला मतदान करत असताना आपल्याला घड्याळाचं चिन्ह कायम डोळ्यासमोर ठेवायचंय आणि बूथ वरतीच काम करायचंय. मी पुढच्या 4-5 दिवसामध्ये एक धावता दौरा सगळ्या जिल्हा परिषद गटात करणार आहे. एक जिल्हा परिषद गटातले सगळे गट प्रमुख, हनुमंतराव ऐकताय का, जिल्हा परिषद गटातले प्रत्येक बूथच्या प्रमुखाचं एक बैठक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भरलं पाहिजे. गटाचं त्या गावाचं नाव, बूथ नंबर 1, 2, 3, 4 फाट शेवटी सांग तुझ्या बूथवरती मतदान किती, हे मी स्वतः विचारणार आहे. बघू खऱ्या पद्धतीने काम कोण करते. नाही तर ह्या गाडीत बसायचं, त्या गाडीत बसायचं, बरोबर करायचं. ह्या गोष्टी आजपर्यंत झाल्या.
तर त्याच्यातनं राजकारण यशस्वी होत नाही. म्हणून इथून पुढच्या काळात जमाना बदलला, परिस्थिती बदलली, बदललेल्या परिस्थितीनुसार राजकारण करावं लागेल. तुम्हाला जमो न जमो, ज्यांना रस्त्यावरती नाचायचे त्यांना रस्त्यावरती नाचू द्या, ज्यांना बूथवरती काम करायचे त्यांनी बूथवरती काम करण्यासाठी पुढे या, अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो. लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. दत्तामामांना या ठिकाणी विजय करण्यासाठी घड्याळाचं चिन्ह समोर बटन दाबून आपण दत्तामामांना प्रचंड बहुमताने विजय करतो, अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या विजयाची पगडी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची पगडी या ठिकाणी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तमामा भरणे यांना या ठिकाणी सत्काररूपी दादांना विनंती व ताईंना विनंती, अतुल भाऊ आपल्या हस्ते विजयाची पगडी मामांना घालायचे. मामा फक्त आमदारच नाही तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री 100% होणार आहेत व अजितदादा पवार या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. एवढंच या सावतमाळी मंदिरामध्ये या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगतो. यानंतर रुपालीताईंचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. कृपया मान्यवरांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. साडेपाच वाजले. 6 वाजता आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाच्या एका कार्यकर्त्याच्या मुलाचं मुलीचं लग्न आहे. मी एक 10 मिनिटांनी काही 20 मिनिटं आपल्याला बोलून 6 वाजता आपण ही सभा यासाठी संपवणार आहे का आपल्या सगळ्यांना लग्नावर जायचंय. उपस्थित सर्व आदरणीय, आता मी नाव घेत नाही कारण आपल्याला वेळ नाही, आदरणीय व्यासपीठ ज्यांनी प्रवेश केला ते आदरणीय अतुलभाऊ व्यवहारे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ. 20 तारखेला आपण सर्वांनी मला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आज आपण सगळेजण आज आपल्या या कार्यालयामध्ये एकत्र जमलेलो आहोत. माझ्यावर अनेकांनी भाषणं केली. देवाभाऊ सुद्धा भाषण वेगळंच असतं काय आबा, म्हणजे बनकर साहेब तुम्ही आता गणेशांना तुम्हाला चान्स मिळाला नाही, पण देवाभाऊ आता मी सगळ्यांची नाही या सर्वांनीच भाषणं केली. आमचा राहुल जाधव मधनं इतके हसत होते. राहुल का हसताय म्हणजे मामा सभा संपल्यानंतर सांगतो. बंधूंनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा आपल्या सगळ्यांना मिळतोय. अजितदादा पवार साहेबांसारखं एक नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विकासाचा निधी ज्यादा कसा आणताय, लोकांची सेवा कशी करताय, नुसता विकासाचा निधी तर आणलाच, आरोग्याची सेवा सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत मला या कार्यक्रमामध्ये होता आलेला आहे. त्यामध्ये एक निश्चित प्रकारे बोलतो मला एकच विनंती करायची आहे, एवढा मोठा निधी आणलाय, एवढं मोठं सगळं चांगलं झालंय, विरोधकाला कुठलीही गोष्ट पटत नाही, त्यामध्ये लोक फक्त राजकारण करतात. 6000 कोटीच्या बाबतीमध्ये बघायचं टीकेचा वाहवाव करत नाही, टीका टिप्पणी करतात. आमच्या बहिणीच्या साडीबद्दल टीका टिप्पणी करतात, आमच्या त्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल टीका टिप्पणी करतात. एवढी मोठी योजना राज्य सरकारने आणली. आमच्या लाडक्या बहिणीला कुठं पाठबळ मिळाला पाहिजे, तिला कुठे आर्थिक तिला हे करून तिला स्वतः निर्णय घेता यायला पाहिजे. महिला बचत गट बळकट झाले पाहिजे. आमची लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज असेल, असे अनेक चांगले, आमचं रेशन कार्ड फ्री असेल, असे अनेक चांगले निर्णय, गॅस सिलेंडर वर्षाला 3 फ्री असतील, असे अनेक चांगले निर्णय हे सरकारने घेतले. काल परवा अतुल भाऊ तुमचा प्रवेश होतोय. अतुल भाऊ, मला माहित आहे तुमच्यासारखा एक वेगळा कार्यकर्ता आहे, तुमच्या घराण्याला वेगळा वारसा आहे. आज तुमचे वडील हयामध्ये नाही आहे, परंतु निश्चित प्रकारे आज नानासाहेबांची आठवण आपल्या सगळ्यांना बंधून आल्याशिवाय राहत नाही की ज्या माणसाने आयुष्यामध्ये खूप सेवा ही कारखान्याची केली. आणि एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं होतं.
परंतु नीतीच्या पुढे इलाज नसतो. आज ते जरी आपले नसले तरी तुमच्या रूपानं, तुमच्या बंधूंच्या रूपानं या परिसरामध्ये एक चांगलं काम करणारा एक नेतृत्व तुम्हाला लागला, युवक नेतृत्व. आणि तुमचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कुठल्याही कामामध्ये तुमचा स्वार्थ नसतो. जे मित्रमंडळी सांगतील, जे समाजासाठी, लोकांसाठी जेवढं करताय तेवढं करण्याचा प्रयत्न होतो भाऊ तुम्ही करताय. म्हणून मला एक तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची खूप दिवस मला वाटायचं की अतुल भाऊ हा माणूस खूप वेगळा आहे, त्याला कुठेतरी आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. भाऊ मी तुमच्याशी खूप वेळा बोललो, तुम्ही म्हणायचं मामा वेळ येऊ द्या. काय संजीव भाऊ वेळ मागताना वेळ येऊ द्या. पण बरं झालं वेळ आली आणि ती सावतामाळींच्या त्या ह्याच्यामध्ये आली. त्यात निश्चित प्रकारे बंधूंनो आम्हाला एक आनंद आहे. मी भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे तुम्ही तरुण आहात, तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडून खूप लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जेवढी म्हणून ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देता येईल तेवढी आम्ही तर देऊच. पण विशेषतः आज आपल्या ताई चाकणकर ताई तर तुमच्यासाठी हजर आहे. तुमचा प्रवेश म्हणल्यानंतर ते स्वतः त्यांनी तर असं केलं की वेळ नाही मिळत तर मी हेलिकॉप्टर पण तुमच्यासाठी बुक केलं. त्या हेलिकॉप्टर येणार होते पण परंतु त्यांना बरं झालं पेस मिळाला की मला म्हणले मामा त्या अतुल भाऊंच्या मी त्यांच्याबद्दल खूप ऐकून आहे, मला त्या कार्यक्रमाला यायचं म्हणून त्या आल्या. बोलतो आता मी सगळ्यांना बाकीच्या विरोधकावरती मला काय टीका टिप्पणी करायची नाही. बोलतो मला एक गंमत सांगतो, मागच्या 8-15 महिन्यापूर्वी आपण एवढा मोठा शिरसोडीचा पूल आपण मंजूर केला, त्या लोकांना बघवतच नाही. गणेश अण्णा मी तुम्हाला पण आज नगरसेवक पण सगळे दाजी माझे नगरसेवक आहेत, आमचे मार्केट कमिटीचे सभापती आहेत, आमचे जगदाळे सर मनोज सर यांना मी सगळ्यांची नाव घेतलं, परत माझे अब्दुल नाव घेतलं. तर त्या मार्केट कमिटी सभापतीचं नाव सगळ्यांकडून राहिलं ते भाऊ तुमच्यामुळे ते झाकलं बघा. त्यामुळं बाबांनो आपण पूल मंजूर केला. आज तुम्ही सांगा शिरसोडीचा पूल झाल्यानंतर माझ्या शिरसोडी, माळवाडी, काही इंदापूर शहरामध्ये किती बदल होणार आहे, किती मोठं मार्केट वाढणार आहे. त्या लोकांनी बंडोत्या करत असेल त्याचं कौतुक करायला पाहिजे. व्यापार पण वाढणार आहे आणि या लोकांनी काय कौतुक केलं. मला एक वाईट वाटतं की या लोकांनी त्यामध्ये ते कुठे व्हिडिओ कुठे गंमत काय केली. त्या गारटकर दादा की मार्केट वाढणार आहे का नाही वाढणार आहे शिरसोडी पुलामुळे. चांगली गोष्ट आहे, करणं गरजेचं आहे, पण ते याच गरज होती का? गरज नव्हती, बरोबर आहे का? सांगा जर कुणी मुलांनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठे मागणी नाही. त्यांच्याकडे नव्हती, माझ्याकडे होती मागणी. एक उदाहरण सांगा. आणि ते 400 कोटी रुपये तालुक्याच्या नावावर पडले. ते पुलाच्या ऐवजी पुल आज नाही उद्या केला असता आपण, पण ते 400 कोटी रुपये बघा किती लबाड, किती खोटं. आता ह्यांना काय करायचं 400 कोटीचं. मामा खंबीर आहे ना, बंधारा पण करील, पूल पण करील, पण यांना बघवतच नाही. जर पूल झाला तर आपल्या राजकारणाचं कसं. ते मध्ये फायनान्स वाला कोणतरी होता, तो फायनान्स वाला बिचारा कुणाचं भांडण झालं, कुणाचं डोंबळ्याचं, त्यानं काय झालं, उठला सुटला मीच दिसतोय, माझा बंगला दिसतोय, गाडी दिसती, सगळं दिसतंय. आणि बंगल्यात जन्मच माझा बंगल्याचा. किती खोटं बोला, हे ना बघवत नाही. उजनीची योजना आणली 5 टीएमसीची, त्या सोलापूरकरांचा गैरसमज कुणी केला. माझं उजनीत प्रेत कुणी बुडवलं, माझं प्रेत कुणी चाललं. पण मला त्याचं काय अडचण, मला काय त्याची वाईट वाटत नाही. कारण शेवटी तालुक्याचा मला तालुक्यासाठी जेवढं काय करता तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला. तो फायनान्स वाला बोलला, हो म्हणजे बघा इंदापूरला किती गुंडा राज चाललाय, बघा कायदा किती चाललाय. बाबांनो मी कशाला कोणाला, मला कुठली फायनान्स कंपनी, मला काय, माझी एवढी मोठी बँक असेल, मला फायनान्स काय करायचं. आणि त्या फायनान्सच्या त्या कार्यकर्त्याला तो जामदार अध्यक्ष त्याला काय सांगतोय, त्यांनी बघा त्यांना म्हटलं माझ्याबद्दल लई बोलेल, ते सांग सर हा रे व्हिडिओ. भरण्याचा कार्यकर्ता काय जरा पत्रकारांना बघून घ्या रे बाबा, किती खोटं खरं, दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. काय माझा संबंध होता फायनान्स, मला काय माहिती फायनान्स भरण्याचा कार्य. अरे मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, आज माझ्या पांडुरंगाच्या विठ्ठला काढतो या सावतामाई मंदिरामध्ये बसलोय. ज्या
वेळेस सोलापूरचा पालकमंत्री असताना एका माणसाने ह्यांच्यावरती गुन्हा कारखान्यात त्यांचं डिस्प्यूट आहे. देवा गुंड पाटील, नाव पण सांगतो, देवा गुंड पाटील, ते जे आष्टीचे, त्या दोघांचा एकत्र कारखाना होता. त्यांचं डिस्प्यूट तयार झालं. डिस्प्यूट तयार झाल्यानंतर स्वतः ते गुंड पाटील एसपी कडे गेले. ते म्हणजे आमचा गुन्हा दाखल, एसपी म्हणजे मी गुन्हा दाखल करते, मला फक्त पालकमंत्र्याचा फोन येऊ द्या. हे देवा गुंड पाटील स्वतः शेळगावला यशवंत माने यांच्या घरी गेले. आमदार त्यांच्या तालुक्यातला मतदारसंघात होत्या. त्यांना घेऊन ते माझ्याकडे आले, एकदम हसत आले. आपल्याला लय मोठं काम झालंय, मोठं काम झालंय. म्हणलं पाटील बोला ना काय काम झालंय, ते कागद दाखवा. म्हणलं पाटील मला कागद दाखवू नका. पाटील म्हणले असं आहे की मला असं असं कारखान्यामध्ये फसवलंय, मला ते एसपी दप्तर पाहिलंय, त्यांच्या गुन्हा दाखल करा, असं तुमचा फोन फक्त एसपीला जाऊ द्या म्हणजे माझा गुन्हा दाखल होईल. मी पाटलांना एका मिनिटात तुम्हाला सांगितलं, तुळजापूरच्या दिलीकडे तोडे पाटील मी फोन करणार नाही. मी असं म्हणलं, यशवंत माने त्यांना म्हणले पाटील मी तुम्हाला शाळगावच्या घरीच सांगत होतो, मामा फोन करणार नाही. अरे जे माझ्या एवढ्या मोठ्या विरोधकावरती मी गुन्हा दाखल करा म्हणून फोन करत नाहीये, तर तालुक्यातल्या कुठल्या माणसाला मी कसा फोन करेन? माझं एक ठरवलेलं आहे, माझं एक तत्व आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी भांडणं एखाद्या मिटवायसाठी पोलीस स्टेशनला फोन करीन, मदत करा म्हणून फोन करीन, पण कुणावरती गुन्हा दाखल करा हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी फोन केलेला नाही आणि करणार पण नाही. पण गंमत काय, जर आता उलट एखादं माझं कोणाचं काही झालं असतं, तो जर माणूस ह्याच्याकडे गेला असता, त्यांना बटन दाबायची काही नसतं. हॅलो 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 काय किती चाललंय ते बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये बाबांना. शेवटी कुठेतरी विकासाच्या बाबतीमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगलंच म्हटलं गेलं पाहिजे. परंतु किती दिवस खोटं बोलायचं? आपण काम जर केलं असतं तर मी आमदार झालो असतो का? तुम्ही चांगलं काम केलं असतं तर मी रस्ते करू शकलो असतो का? रस्त्याच्या बाबतीमध्ये टीका केली जाते, निकृष्ट निकृष्ट, खराब आहे, खराब, खड्डा पडलाय. हो खड्डा पडला, रस्ता केल्यावरच खड्डा पडतो, तुम्ही केलंच नाही. त्या गोष्टीबद्दल कुठेतरी बोलण्यासाठी तेव्हा मला काही जास्त बोलायचं नाही, पण ताईंना वेळ द्यायचा आहे. त्यामुळे माझ्या घड्याळावरती लक्ष द्या, आशीर्वाद द्या. तुम्ही सगळे उमेदवार आहात, तुम्ही सगळे मामा आहात. त्यामुळं सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला एवढं विनंती करतो, माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मतदान मागा. आणि कसं मतदान, प्लीज तुम्ही उठू नका. प्लीज ताईंचं फक्त 15 मिनिटं भाषण होणार आहे. माझी कार्यकर्त्यांना एक विनंती, कुणी जागेवरती उठू नका. आपल्याला सगळ्यांनी लग्नाला जायचंय, 6 वाजता आपलं भाषण संपणार आहे. त्यामुळे 6 वाजता आपण गेलो तरी 6:15 लग्न आहे. लग्न आपल्या सगळ्यांना सापडतंय. त्यामुळे घड्याळाला आपण सगळ्यांनी मतदान करा ही विनंती करून ताईंनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी ताईंना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. संत शिरोमणी सावतामाळी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिला, घटना दिली, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज मनाला खूप समाधान वाटतंय. संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या या सभा मंडपामध्ये अतुलदादा आपला पक्षप्रवेश होतोय आणि आपली ताकद इतकी मोठी आहे की मोठ्या संख्येने आपला मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे. त्या सगळ्यांचं मी पक्षामध्ये मनापासून स्वागत करते. आणि आपण ज्या विश्वासाने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, दत्त मामांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपला योग्य तो सन्मान राखला जाईल ही हमी या निमित्ताने मी देते. या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहे. मान्यवरांची यादी बरीच मोठी आहे. आपल्याला 6:15च्या लग्नाला सगळ्यांना जायचंय. यादी वाचण्यापेक्षा मी यादी दाखवते, म्हणजे कोणाचं नाव राहिलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करता येईल. कारण की कोकाटे आबा तुम्ही जेवढी नावं घेतली, मामांनी जी नावं घेतली, याच्या आधी प्रदीप दादांनी जी नावं घेतली, ते सर्व मान्यवर पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि अतुल दादांबरोबर आलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार, या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खरं तर ज्या दिवशी आप्पासाहेब जगदाळे यांनी मामा तुम्हाला साथ दिली, त्या दिवशी तुमची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू झाली. आणि आज अतुल दादा आपण पक्षामध्ये प्रवेश केला, यानंतर मामाचा विजय शिक्कामोर्तब झाला, याचं मला मनापासून समाधान वाटतं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो. दादांनी जो काही निर्णय घेतला तो कशासाठी घेतला हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मला असं वाटतं
संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी देखील आपल्या कामाला भक्ती मानली. त्याच पद्धतीने मामा तुम्ही जे काम करताय त्या कामातच माझी भक्ती आहे, त्याच कामात माझा देव आहे हे तुम्ही सांगत आलात. म्हणून मला असं वाटतं दादांनी बारामती नंतर जर सगळ्यात जास्त निधी कोणाला दिला असेल तर तो इंदापूरकरांना दिला. 6,500 कोटी, म्हणजे त्याच्यावरती आता आकडे शून्य किती येतात मामा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. इतका मोठा निधी हा इंदापूरकर वासियांना दिला. इतक्या चांगल्या पद्धतीचे रस्ते रॅलीच्या निमित्तानं आपण मगाशी फिरत होतो त्यावेळेस आबा मला बोलले की ताई कोणत्याही भागातून जा, ग्रामीण भागातून जा, वाड्या वस्त्यामधून जा, असेच चकाचक रस्ते तुम्हाला दिसतील, कारण की मामाने इतका निधी खर्च केलेला. विकास कामं मोठ्या प्रमाणात मामांनी केलेली आणि हे सगळं आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली होते. यामध्ये दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींना लाडक्या बहिणीची योजना दिली. मामा इंदापूरमध्ये 1,05,000 महिला भगिनींच्या खात्यामध्ये थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. ही राजकारणाच्या इतिहासामधली पहिली घटना आहे. कोणीही मध्यस्थी नाही. आहे का कोणी मध्यस्थी? कोणी नाही. ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट सबमिट करायचे की खात्यात पैसे जमा. तुमच्या सगळ्यांच्या आता बायकोचं अकाउंट तुमच्या बरोबर जॉईंट होतं, पण बायकांनी आता तुमच्या मधलं जॉईंट अकाउंट काढून घेतलं, काढलं ना. आता स्वतःचं वैयक्तिक खातं चालू केलं. आम्ही आर्थिक सबल झालो. पैशाचे काय कळत नव्हतं आम्हाला, किती आले किती गेले. आता आमच्या खात्यामध्ये पैसे येतात आणि आम्हाला मोबाईलवर मेसेज येतो 7,500 रुपये जमा झाले. असं राजकारणाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. ते केवळ आणि केवळ आदरणीय अजितदादांमुळे होत आहे. आणि इंदापूरमध्ये सुद्धा 1,05,000 महिला भगिनींना आर्थिक साक्षरता मिळाली, आर्थिक स्वावलंबन मिळालं, आर्थिक सक्षमीकरण मिळालं. आणि म्हणून लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, पिंक रिक्षा योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बऱ्याच जणांच्या आता खात्यामध्ये पैसे जमा झालेले. यामध्ये अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सिलेंडरचे पैसे त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात. ठीक आहे, विरोधक टीका करत असतात, कारण की विरोधकांना आता लोकांसमोर जनतेसमोर जाताना कोणत्याही योजना नाही, कोणती कामं नाहीयेत, त्याच्यामुळे या लाडकी बहिणीवरती टीका करतात. आणि त्यांनीच टीका केली की 1,500 महिला भगिनींना दिलं तर राज्य कर्जबाजारी होत आहे. पण आता त्यांनीच त्यांची पंचसूत्री घोषणा केली आणि त्याच्यामध्ये सांगितलं आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला महिन्याला 3,000 देऊ. जर 1,500 राज्य कर्जबाजारी होत असेल तर तुमच्या 3,000चा हिशोब तुम्ही कसा लावताय? राज्य कसं चालणार हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही. पण ही योजना यशस्वी झाली. 2,40,00,000 महिला भगिनींच्या खात्यात पैसे पोहोचले म्हणून विरोधक टीका करतात. आणि सगळ्यात मोठा विरोधक तर तुमच्या भागामध्ये, मी जास्त वेळ घेणार आहे, पण माझ्या अगोदर कोकाटे आबा असतील, प्रदीप दादा असतील आणि अप्पासाहेब असतील, या सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मला विशेष कौतुक वाटलं अक्षय शिंदे, अक्षय शिंदेचा मामा, या उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहे ती तरुणाई तुमच्या सोबत आहे, कारण त्यांच्या बुद्धीच्या तुऱ्यावरती हे जग चालणार आहे, हा महाराष्ट्र चालणार आहे. अक्षय सारखे युवक तुमच्या बरोबर आहेत आणि ही सळसळत्या रक्ताचे युवक अतुलदादा तुमच्या बरोबर अनेक जण तुम्ही युवकांना घेऊन आलाय आणि म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. या सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. या मनोगतामध्ये त्यांनी तुतारी गटाची जी चिरफाड केली, माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण त्यांनी जे मनोगत व्यक्त केले ते आहे तसं तुतारीला ऐकवा. त्यांना कळेल समाजामध्ये आपली पद काय आहे. ते स्वतःहून माघार घेऊन घरात बसतील इतका समाजामध्ये त्यांच्या प्रति रोष आहे. खरं तर 1995 अपक्ष लढून युतीला पाठिंबा, 99 अपक्ष लढून आघाडीला पाठिंबा, नंतर काँग्रेसमधून लढून बीजेपी मध्ये, का तर शांत झोप लागावी म्हणून. ते तुमच्या आमच्यासाठी गेले का? त्यांनी पक्ष तुमच्या आमच्यासाठी बदलले का? नाही बदलले. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांना शांत झोप लागावी म्हणून बदलले. पुन्हा एकदा बीजेपीत असताना खरं तर त्यांनी महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे होता आणि या भागामध्ये ज्या लोकसभेच्या उमेदवार होत्या त्यांचं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे होतं. पण ज्या ज्या पक्षात जाईल त्या त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम तुतारीच्या उमेदवारांनी केलेले. आणि परत सांगतात बीजेपी सुद्धा सोडली आणि तुतारी गटात गेले आणि सांगितलं मी अदृश्य मदत केली. आता ही जिथं जिथं पक्षामध्ये राहून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं आणि प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला अदृश्य मदत चुकीच्या पद्धतीने करत राहिली,
ते येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हीच अदृश्य मदत त्यांना खड्ड्यात घालणार आहे. कारण मंदिरात गेलो आणि प्रसाद संपला आणि बाहेर आलो आणि चपल्या गेल्या अशी अवस्था या उमेदवाराची होणार आहे. त्याच्यामुळे जो उमेदवार तुमचाही नाही माझा नाही, महायुती सरकारने 300 कोटी रुपये कारखान्याला मदत केली. मामा, ज्या महायुती सरकारने 300 कोटीची मदत कारखान्याला केली तो माणूस महायुती सरकारचा झाला नाही, तो तुमचा आणि आमचा सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून जर तुमचा आमचा नाही, जो जनतेचा नाही, जनतेच्या विकास कामासाठी नाही, तो कुणाचाच होऊ शकत नाही. म्हणून मतदान वायाला घालू नका. आपलं मत योग्य ठिकाणीच मिळालं पाहिजे. अतुल आपण सांगितलं की 23 तारखेला मतपेट्या फोडताना आमच्याकडचं मताधिक्य बघा, तसंच या ठिकाणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते. त्याच्यामुळे मामा आता इतक्या चांगल्या पद्धतीची लोक तुमच्या बरोबर आलेली आहेत. माझा माळी समाज हा 90 ते 92% तुमच्या बरोबर आलेला आहे. या इंदापूर तालुक्यातल्या माळी समाजाने मामा तुम्हाला जसा पाठिंबा दिलाय तसा या समाजाची एक लेख म्हणून मी तुम्हाला विनंती करते, येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये कारखाना असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असेल, जिथे संधी मिळेल तिथे माझ्या या माणसाला तुम्ही जरूर संधी द्या. तो संधीचं सोनं करेल. हा ओबीसी समाज तुमच्या बरोबर आलेला आहे. मोठ्या संख्येने ओबीसी समाज तुमच्या बरोबर राहत असताना तुमच्याकडून देखील तितक्याच अपेक्षा आहेत. आणि मला खात्री आहे मामांनी दादांसारखा दिलेला शब्द पाळतात. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन इंदापूरचा उर्वरित जो विकास राहिला तो पूर्ण करतील. पुढेच एकदा या इतक्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला आमंत्रित केलं, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या वाजवत मामांचं 23 तारखेच्या निकाला